नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 9वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी आडनावांचा इतिहास. मराठी आडनावांचा इतिहास म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या समोर जवळजवळ 1.5 ते 2 लाख मराठी आडनावं येतात. त्या प्रत्येक मराठी आडनावाचा इतिहास जाणून घेता येणं ही अवघड गोष्ट आहे. एका माणसाला सांगता येणं अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण सर्व मित्र पण मला विचारत असतात की सर या आडनावाचा इतिहास सांगा, त्या आडनावाचा इतिहास सांगा. सांगण्याची माझी इच्छा असते, परंतु सांगता येत नाही. त्याचं कारण काय की आडनावांची संख्या इतकी प्रचंड आहे आणि त्याच्यातही मूळ आडनावं ही 10%च आहेत. पडनावं जी आहेत, जी पडलेली ती 90% आहेत. या पडनावांचा बिलकुल आगापिछा लागत नाही कुठल्याही प्रकारे, जोपर्यंत त्याच्याबद्दल आपण एखादी स्वतंत्र शोध मोहीम हातामध्ये घेत नाही. आणि ती स्वतंत्र शोध मोहीम हातामध्ये घ्यायचं म्हणजे मी नेहमी म्हणतो तसं वेळखाऊ काम आहे, श्रमाचं काम आहे, खर्चिक काम आहे. त्यामुळं इच्छा असून पण कधीकधी या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. तर प्रत्येक आडनावाचा तर इतिहास आपण शोधू नाही शकत किंवा शोधायचा असेल तर आपल्याला तो वेगळ्याने शोधावा लागेल. आधी ज्या आपल्या मित्रांनी, त्यानंतर विद्वान अभ्यासक जे मोठे लोक आहेत त्यांनी ज्या उत्पत्ती सांगितलेल्या आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. भरपूर शोधाशोध करावी लागेल. परंतु एक गोष्ट आपण करू शकतो सर्वजण. आपण कोणती गोष्ट करू शकतो तर आपण सर्वजण मिळून आडनावं ही कोणत्या कालखंडामध्ये निर्माण झाली, कोणती आडनावं कोणत्या कालखंडामध्ये निर्माण झाली, महाराष्ट्रामध्ये आडनावांची प्रथा कशी विकसित होत गेली याचा आपण कालखंडानुसार थोडा शोध घेऊ शकतो. ज्याच्यामुळे आपल्याला आपलं आडनाव हे कोणत्या कालखंडात विकसित झालं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विकसित झालं हे समजू शकतं. आपलं आडनाव ज्या कालखंडात विकसित झालं तिथपर्यंतच मागे आपण त्या आडनावाचा शोध घेत जाऊ शकतो. तर आपल्या आडनावाचा कालखंड आपल्याला समजला तर कुठपर्यंत मागे आपण जाऊ शकतो आडनावाच्या आधारे आणि त्याच्यानंतर जायला काय करावं लागेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की मराठी आडनावांचा इतिहास कालखंडानुसार, की कोणत्या कालखंडामध्ये आडनावांना सुरुवात झाली, ती कशी झाली, कोणत्या कालखंडामध्ये कोणती आडनावं होती, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत आजच्या भागामध्ये. तर कृपया कोणी असं म्हणू नका की सगळ्या आडनावांचा इतिहास सांगितला नाही, ती तर अशक्यप्राय गोष्ट आहे. मी म्हणलो तसं कृपया कोणी असं देखील म्हणू नका या व्हिडिओबद्दल की या व्हिडिओमध्ये आम्हाला काहीच माहिती मिळाली नाही. काहीच माहिती मिळाली नाही म्हणजे तुम्ही जर अशी एखादी अपेक्षा धरत असाल की अमक्या एका जातीचा पूर्ण आडनावांचा इतिहास कळावा किंवा अमक्या एका कुळांचा 96 कुळं, 98 कुळं, 92 कुळं, पंचकुळं काय असतील किंवा अजून कुठल्या जातीमध्ये काही असेल, वेगळं आडनावांची प्रथा असेल, सगळ्यांचा इतिहास नाही समजू शकत. पण आपण एक आयडिया येणं म्हणतो की आपल्याला कल्पना येऊ शकते की कोणत्या काळामध्ये कोणतं आडनाव डेव्हलप झालं होतं आणि ते काय कारणाने डेव्हलप झालं होतं. त्याचा आपण थोडासा धावता आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये आडनावांची स्थिती काय होती हे समजून घ्यायचं असेल आपल्याला तर आपल्यासमोर मुख्य अडचण अशी आहे की आपल्यासमोर तारखा नाही आहेत. म्हणजे युरोपमध्ये आडनावं केव्हा चालू झाली किंवा इंग्लंडमध्ये पहिलं आडनाव केव्हा आलं, कोणत्या तारखेनिशी आलं हे आपण सांगू शकतो. परंतु महाराष्ट्रामध्ये आडनाव ही संकल्पना नेमकी कोणत्या तारखेला उदयाला आली आणि लोकांनी कोणत्या तारखेला कोणत्या राजाच्या आज्ञेने आडनावं ठेवायला सुरुवात केली हे आपण सांगू शकत नाही. जसं इंग्लंडचं आपण सांगू शकतो, चायनाचं सांगू शकतो, चीनचं सांगू शकतो, स्पेनचं सांगू शकतो, रोमचं सांगू शकतो की इथं आडनावं कधी चालू झाली, कोणत्या राजाच्या आज्ञेने चालू झाली. पण भारतामध्ये आडनावं कोणत्याही राजाच्या आज्ञेने कधी चालू झाली नाहीत. आडनावं ही स्वतःच विकसित होत गेली. त्याच्यामुळं भारतामध्ये आडनावांची निश्चित तारीख सांगता येणं अवघड आहे. चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांचा कालखंडानुसार झालेला नैसर्गिक विकास कशा पद्धतीने झाला तो. आता आडनावांचा हा जर विकास आपण पाहायचं म्हटलं तर आपल्याला पहिली गोष्टही लक्षात येते की आडनावं ही मोठ्या प्रमाणात आपल्याला 14व्या शतकामध्ये उदयाला आलेली दिसून येतात किंवा ज्यांना आपण आडनावं म्हणतो ते आडनावं कोणतं तरी टोपण नाव म्हणून, पदवी म्हणून एखाद्या राजाला, एखाद्या सरदाराला, मनसबदाराला, अभिजात वर्गातल्या मोठ्या वर्गाला लावलेलं आपल्याला दिसून येतं किंवा त्यांनी ते धारण केलेलं आपल्याला दिसून येतं. मग बहमनी राज्याच्या स्थापनेनंतर उदयास आली असं आपण का म्हणतो, त्याच्या आधी का उदयास आली नाहीत. तर आडनावांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पौराणिक वाङ्मयातल्या कुठल्याही पात्राला आपण त्यांना आडनाव लावलेलं दिसत नाही कधीच. त्याच्यानंतर जो प्री इस्लामिक कालखंड होता, म्हणजे इस्लामचा भारतामध्ये उदय होण्याच्या आधी भारतामध्ये जे राजेराजवाडे होऊन गेले, सर्वसामान्य प्रजा होती, त्यांनी देखील
कुठल्याही प्रकारचे आडनावं धारण केलेले आपल्याला दिसत नाहीत किंवा लिखाणामध्ये अमुक एक त्याचं नाव आणि हे त्याचं आडनाव असं कुठल्या ताम्रपटावर लिहिलेलं किंवा सापडलेलं आपल्याला दिसून येत नाही. अपवादात्मक काही ठिकाणी ते आढळून आलं असेल तरी ते आडनाव म्हणून लावलेलं नसेल, ज्या अर्थाने आपण ते वापरतो आज त्या अर्थाने हे आपण इथे समजून घेणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आडनावं ही महाराष्ट्रामध्ये बहमनी साम्राज्य जेव्हा प्रस्थापित झालं त्यावेळेला आढळून येतात. त्याच्यामुळे आपण जो आडनावांचा इतिहास बघणार आहोत, महाराष्ट्राच्या आडनावांचा इतिहास किंवा मराठी आडनावांचा इतिहास, तो आपण या बहमनी कालखंडापासून पुढे बघणार आहोत की कसा बहमनी कालखंडापासून पुढे महाराष्ट्रामध्ये आडनावांची प्रथा हळूहळू प्रचलित व्हायला सुरुवात झाली. पूर्णपणे प्रचलित झाली नव्हती, तिचा आपण म्हणतो की आरंभ देखील झाला नव्हता, पण कुठेतरी उगम व्हायला सुरुवात झाली की ज्यांना आपण आज आडनावं म्हणतो त्या आडनावांना साजेसे शब्द त्या काळामध्ये कुठेतरी नावाला जोडायला सुरुवात झाली होती बहमनी कालखंडामध्ये. आणि बहमनी कालखंड ओसरल्यानंतर जेव्हा शिव कालखंड येतो तेव्हा शिव कालखंडामध्ये आपल्याला ही प्रथा रुजलेली दिसून येते. तर मग आता आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया की आडनावाचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिखित ऐतिहासिक उल्लेख कुठे सापडतो ते पाहूयात. नेहमी मी इतिहास संशोधन करताना किंवा अभ्यास करताना आपल्या सर्व मित्रांना सांगत असतो की पुराणातली वांगी पुराणात असतात, पुराणातले संदर्भ वापरले तुम्ही तर गोष्टी ठीक आहे, धर्मग्रंथ असतील दंतकथा असतील त्या आपण संदर्भ म्हणून वापरू शकतो. त्यानंतर अजून काही गोष्टी असतील तर त्या आपण एक आराखडा म्हणून वापरू शकतो, पण पुरावा म्हणून वापरू शकत नाही. आपल्याला जर काही ठोसपणे बोलायचं असेल तर ते ऐतिहासिक पुराव्यानिशीच बोलता येतं आणि ऐतिहासिक पुराव्यानिशीच बोललं पाहिजे. जे काही म्हणून तुम्हाला बाकीचे संदर्भ सापडतील ते पौराणिक संदर्भ असतील, साहित्यिक संदर्भ असतील, अजून एखाद्या लोक आपण म्हणतो की कथा असतील त्यातले संदर्भ असतील तर ते संदर्भ म्हणून ठेवले पाहिजेत. ते सत्य म्हणून आपण दामटून आपलं घोडं पुढं नाही दामटलं पाहिजे की अमुक एक धर्माचं मला इथे सापडलं, अमुक एक जातीचं मला तिथे सापडलं, कुठेतरी मी माझा एक कोण जुळवला कुठल्या तरी एखाद्या महापुरुषाबरोबर जुन्या काळातल्या आणि मी ते सत्य म्हणून सांगायला लागलो. त्या पुराणकथा आहेत, ते पौराणिक संदर्भ आहेत. जिथे ऐतिहासिक कालखंड आपल्याला चालू होतो तिथून आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. तर महाराष्ट्रातल्या आडनावांचा जो ऐतिहासिक कालखंड आहे तो ऐतिहासिक कालखंड हा मैकावतीच्या बकरीपासून चालू होतो. कारण आडनावांचा पहिला ठोस उल्लेख महाराष्ट्रातल्या आपल्याला मैकावतीच्या बकरीमध्ये मिळतो. मैकावतीची बकर काय आहे त्याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. त्या मैकावतीच्या बकरीचं मूल्यमापन करणार की मैकावतीच्या बकरीमध्ये कोणती माहिती आहे, तिचं महत्त्व काय आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि कशा प्रकारे आपल्याला त्यातली माहिती आज आपल्याला संदर्भ म्हणून वापरता येऊ शकते, ते आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला आपल्या चॅनेलवर भेटेल, मैकावतीची बकर म्हणून. आपण सर्वजण तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथे या व्हिडिओमध्ये आपण मैकावतीची बकर का ग्रेट आहे किंवा तिचं महत्त्व काय याच्याबद्दल चर्चा नाही करणार आहोत. आपण मैकावतीच्या बकरीमध्ये आडनावांशी संबंधित जेवढ्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. तर मैकावतीच्या बकरीमध्ये पहिला ऐतिहासिक उल्लेख आपल्याला असा सापडतो ज्याच्यामध्ये आपल्याला आडनाव आढळून येतं, तो म्हणजे इसवी सन 1448 म्हणजे 15व्या शतकात मालाड मुंबई येथील देसला उर्फ देसाई. बघा पहिलं मराठी आडनाव आपल्याला सापडतं देसला उर्फ देसाई. ऐतिहासिक संदर्भ नायकोराव याने केशवाचार्याला वंश पद्धतीचे कर्म करावयास सांगितले असा आडनावाचा पहिला उल्लेख सापडतो. मैकावतीच्या बकरीमध्ये इसवी सन 1448 मालाड मुंबई येथील देसला उर्फ देसाई नायकोराव, त्याचं आडनाव देसाई होतं, त्याला तेव्हा देसला म्हणत असत आणि त्याचं नाव नायकोराव होतं. त्याने केशवाचार्य या त्याच्या जो आपण म्हणतो की धर्मगुरू असेल त्याला वंश पद्धतीचे कर्म करायला सांगितलं. म्हणजे सर्व वंश जे काही वृत्ती होती, जे काही त्यावेळेला लोक होते, कुळं होती, त्यांना सगळ्यांना एकत्र करून त्यांची वंश जो जुना वंश होता ती वंशावळी लिहून काढून त्याच्या प्रती द्यायला, वंशकर्म करायला आणि पुढे कशा रीतीने कोणत्या देवतेचं पूजन करायचं, तुमचं कुलदैवत कुठलं आहे, तुम्ही काय चालीरीती सावरल्या पाहिजेत, तुमचा धर्म कुठला आहे त्याच्याबद्दल विवेचन करायला सांगितलं. असा आडनावाचा पहिला उल्लेख आपल्याला सापडतो तो हा देसला उर्फ देसाई. आता हे काय आहे की वंशपद्धतीचं कर्म करायला सांगितलं म्हणजे काय झालं तर 18 पगड जातीला महाराष्ट्र धर्माची दीक्षा द्यायला सांगितली. म्हणजे महाराष्ट्र धर्म हा जो आपण शब्द वापरतो त्याचा पहिला उल्लेख आपल्याला मैकावतीच्या बकरीमध्ये आढळतो, तो आपण पुढे बघणारच आहोत. इथे जे सांगितलेलं आहे की नायकोराव यांनी केशवाचार्याला वंश पद्धतीचं कर्म करायला सांगितलं म्हणजे नेमकं काय करायला सांगितलं ते मैकावतीच्या बकरीमध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ वाचून दाखवायचं कारण असं आहे की त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काही आडनावं आढळून येतील अजून वेगळी, जे आपल्याला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात सापडतात. त्या मैकावतीच्या बकरीमध्ये असं लिहिलेलं आहे की नायकोरावने केशवाचार्याला जे सांगितलं ते असं की सर्व कोकण प्रांत म्लेच्छांनी आक्रमण करून येथून तेथून चोहीकडे
सर्वत्र म्लेच्छ वर्ण खाली पृथ्वी बुडून गेली. म्लेच्छ म्हणजे मुसलमान, यवन यांनी आक्रमण केलं आणि पृथ्वी बुडून गेली. सर्व भारत देश त्याच्यामध्ये बुडून गेला आहे म्लेच्छांच्या आक्रमणामध्ये. वर्णावर्ण ओळख नाहीशी झाली. स्वकुळाची वास्तपोस कोणाच्याही गावीही राहिली नाही. म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या पद्धतीची रचना होती वर्णांची, ते सर्व वर्ण नाहीसे होऊन गेले म्लेच्छांनी आक्रमण केल्यामुळे. लोकांना स्वतःच्या कुळ कुठलं ते कळेनासं झालं, दुसऱ्याचं कुळ कुठलं ते कळेनासं झालं. सर्वजण फक्त पोटा पाण्यासाठी बघू लागले. लोक स्वतःची प्रतिष्ठा विसरले. त्यांना स्वकुळाची वास्तपुस्त राहिली नाही. क्षत्रियांनी राज्याभिमान सांडला, शस्त्रे सोडली व केवळ कृषी धर्म स्वीकारून कित्येक निव्वळ कुणबी बनले. म्हणजे क्षत्रिय होते, त्या क्षत्रियांना लढायला राजाच राहिला नाही, त्यांचं राज्यच राहिलं नाही. सर्व राज्य म्लेच्छांनी बळकावलं. त्यांना कर्तृत्वाला वाव देणारा धर्म राहिला नाही, त्यांना साथ देणारा राजा राहिला नाही, पोट भरण्याचं साधन राहिलं नाही, सैन्य राहिलं नाही. त्यामुळे म्हणून कित्येक क्षत्रियांनी काय केलं की राज्याभिमानच आणला. म्हणजे सोडून दिला अभिमान, राज्याचा अभिमान सोडून दिला, क्षत्रिय असण्याचा अभिमान सोडून दिला, शस्त्रविद्या सोडून दिली आणि शेती करायला सुरुवात केली. आणि कित्येक जण जे क्षत्रिय होते ते निव्वळ कुणबी बनून राहिले. आता ते क्षत्रिय राहिले नाहीत. तर इथे आपल्याला मराठा आणि कुणबी या जो वाद आहे त्यातला पहिला उल्लेख आपल्याला इथे सापडतो की जे मराठा स्वतःला क्षत्रिय म्हणवतात, त्या जे कोणी असतील त्यांचे पूर्वज त्या काळामध्ये, ते संपूर्ण यवनांनी, तुर्कांनी जेव्हा ही महाराष्ट्र देश होता, तो महाराष्ट्र देश संपूर्ण आक्रमण करून गिळंकृत केला, त्यावेळेला इथले जे काही क्षत्रिय होते ते पण कुणबी झाले. हा पहिला उल्लेख आपल्याला इथे सापडतो. कित्येकांनी कारकुनी वृत्ती आदरली, काही सेवावृत्ती अंगीकारून निभ्रांत शूद्र ठरले. म्हणजे कित्येक लोकांनी काय केलं की कारकुनी करायला सुरुवात केली. म्हणजे जे पाठारे प्रभू लोक होते, पाठारे प्रभू आपण म्हणतो की कायस्थ समाजातले लोक होते, ते तलवार आणि लेखणी दोन्ही चालवायचे. त्यांचेही मोठे पाठारे प्रभू सरदार त्या काळामध्ये पण अस्तित्वामध्ये होते. त्यांनी पण काय केलं की तलवार खाली ठेवली आणि त्या जिथे मिळेल तिथे कारकुनीचं काम करायला सुरुवात केलं. ज्या लोकांना ही दोन्ही कामं साधली नाहीत, म्हणजे तलवार पण चालवता येत नव्हती, कारकुनी पण करता येत नव्हती, शेती पण करता येत नव्हती, त्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरी जाऊन सेवा करायला सुरुवात केली, यवनांच्या घरी जाऊन सेवा करायला सुरुवात केली. अशा रीतीने दुर्दशा झाली. शानी कित्येक नष्ट होऊन नामशेषी राहिले नाहीत, बहुत आचारहीन झाले. म्हणजे कित्येक शहाणे लोक नष्ट झाले, विद्वान लोक नष्ट झाले, नामशेषी राहिले नाहीत. म्हणजे त्यांचं नाव सांगायला पण त्यांचं मागं कोणी पुरावा शिल्लक राहिला नाही की या कुळाचा माणूस होता, या वंशाचा माणूस होता. आचारहीन लोक झाले. कित्येक लोक होते त्यांनी आचार सांडला, कुळाचार सांडला, त्यांची स्वतःची आपण म्हणतो ते धर्मवृत्ती सांडली आणि आचारहीन झाले. पोट भरण्यासाठी जे मिळेल ते करून लोक जगायला लागले. गोत्र, प्रवर, कुळस्वामी, कुळगुरू यांची बहुतेकास आठवणही राहिली नाही. म्हणजे धर्माचं जे काम आहे, जो तुम्हाला धर्माची आठवण करून देईल, जे देवाची तुम्ही तुमच्या पूजा कराल, ज्या कुलदैवतेच्या कृपेने तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होतील, यश प्राप्त होईल, तर त्याची कोणाला आठवण देखील राहिली नाही की माझं कुळ कुठलं, माझा कुळस्वामी कुठला, माझा कुळगुरू कुठला. लोकांना कळेन असं झालं की आजही आपण बघतो की मला फक्त माझं आडनाव माहिती आहे, माझं कुळ माहीत नाही, माझा कुळगुरू माहीत नाही, माझा कुळस्वामी माहीत नाही. लोक फक्त आडनाव घेऊन फिरत असतात की मी कुठून आलो म्हणून. तीच परिस्थिती त्या काळामध्ये पण उद्भवलेली होती. आणि अशा वर्गामध्ये 100-300 वर्षात भ्रष्टता माजली. म्हणजे 14व्या शतकात, त्याच्या आधी आपण बघतो की दिल्लीची सुलतानशाही, अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण, यादवांचं राज्य बुडालं देवगिरीचं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एवढी भ्रष्टता माजली सगळीकडे. ही भ्रष्टता पैशाची होती, आचारांची होती, धर्माची होती, त्यानंतर आपण म्हणतो की विचारांची होती. ही अशी भ्रष्टता माजली सगळीकडे आणि महाराष्ट्र धर्म आजी बुडाला. बघा, महाराष्ट्र धर्म आपल्याला वाटतं की रामदास स्वामींनी शब्द पहिल्यांदा उच्चारला, पण तो आपल्याला भेटतो मैकावतीच्या बकरीमध्ये की महाराष्ट्र धर्म पूर्णपणे बुडून गेला. इथे महाराष्ट्र धर्म या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रत्येक वेळेला महाराष्ट्र धर्म शब्दाचा अर्थ वेगळा होतो. इथे महाराष्ट्र धर्म या शब्दाचा अर्थ घ्यायचा की महाराष्ट्राचा जो कुळाचार होता, म्हणजे देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य, क्षत्रिय कार्य, कृषी कार्य, स्वाभिमान, राज्याभिमान स्वतःचा, तो संपूर्णपणे बुडून गेला. जो महाराष्ट्राचा अभिमान होता तो कुठल्याही माणसाच्या मनामध्ये राहिला नाही की मी महाराष्ट्रातला माणूस आहे, इथला माणूस आहे, इथलं माझा देव आहे, इथला माझं राज्य आहे, हा माझा राजा आहे, हे माझे रीतिरिवाज आहेत, हे माझे कुळाचार आहेत. हा सर्व महाराष्ट्र धर्म बुडून गेला. अशा संकटसमयी श्रीदेवी कुलस्वामिनी मालाडचा देसला जो नायकोराव त्याच्या स्वप्नात येऊन सांगती झाली की, अशा वेळेला काय झालं की सर्वत्र अंधकार पसरला होता. तेव्हा मालाडचा जो देसला होता, म्हणजे देसाई होता, त्याची जी कुलस्वामिनी होती श्रीदेवी, ती त्याच्या स्वप्नात आली आणि त्याला सांगती झाली की त्याला म्हणाली, नायकोराव उठ, महाराष्ट्र धर्म रक्षणाकरता 18 पगड जातीचा मेळावा कर
आणि केळव्यापासून मुंबईपर्यंत सर्व गावचे, सर्व जातीचे, सर्व गोत्रांचे खलग जमवून त्यास केशवचार्यांच्या मुखे महाराष्ट्र धर्म सांगीव. म्हणजे कुलस्वामिनी जी नायकोराव देसल्याची होती मालाडच्या, तिने दृष्टांत दिलं त्याला स्वप्नामध्ये आणि सांगितलं की उठ, या महाराष्ट्र धर्माची आठवण करून देण्यासाठी कुळाचार, रीतिरिवाज, अभिमान, धर्माच्या बाबतीत नाही, नीतीच्या बाबतीमध्ये, पैसे कमवण्याच्या बाबतीमध्ये, त्यानंतर शेती करण्याच्या बाबतीमध्ये, लढण्याच्या बाबतीमध्ये जे काही कुळाचार, रीतिरिवाज आहेत, अभिमान आहे, महाराष्ट्र धर्म आहे, तो रक्षणाकरता 18 पगड जातींचा मेळावा कर. म्हणजे जेवढ्या 18 पगड जाती संपूर्ण पसरलेले तेवढ्या सगळ्या लोकांना एकत्र कर या महाराष्ट्रामधल्या, त्यांना महाराष्ट्र धर्म समजावून सांगे. 18 पगड जातींना महाराष्ट्राच्या नावाने एकत्र कर आणि सर्व गावच्या, सर्व जातींचे, सर्व गोत्रांचे जेवढे मिळतील तेवढे खलक, म्हणजे जेवढे मिळतील तेवढे लोक गोळा कर आणि केशवाचार्यांच्या मुखाने त्यांना महाराष्ट्र धर्म सांग. म्हणजे देवीने नायकोरावाला हे पण सांगितलं की कोण महाराष्ट्र धर्म सांगेल. आता इथे काय झालं की इथे हे सगळं एवढं विस्तृतपणे सांगायचं कारण काय आहे, महाराष्ट्राच्या एकीकरणाला जी सुरुवात झाली आपण म्हणतो त्याचं एक उदाहरण आपल्याला हे मैकावतीच्या बकरीमध्ये मिळतं की देवी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देऊन सांगते की या सगळ्या जातींना एकत्र कर महाराष्ट्राच्या ध्वजाखाली, महाराष्ट्र धर्माच्या ध्वजाखाली या 18 पगड जाती येते. याचा अर्थ काय आहे की 18 पगड जाती आहेत, त्यांची काही ना काही नावं आहेत, पण त्या नावांनी अजून आडनावाचं स्वरूप घेतलं नाही आपण आज म्हणतो तसं. पण या 18 पगड जाती एक केव्हा होतील, जेव्हा त्यांचा राष्ट्राबद्दलचा, राज्याबद्दलचा स्वाभिमान जागृत होईल, स्वतःबद्दलचा स्वाभिमान जागृत होईल, त्यांचा स्वतःच्या क्षत्रियत्वाबद्दलचा स्वाभिमान जागृत होईल 18 पगड जातींचा. त्यावेळेला मराठा ही क्षत्रिय जात फक्त नव्हती महाराष्ट्रामध्ये किंवा राजपूत आपण म्हणतो तसं. या 18 पगड जातींचा क्षत्रियत्वाचा अभिमान जागृत कर असं देवी म्हणते त्याच्या स्वप्नामध्ये येऊन. आणि हे जेव्हा होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने काहीतरी आपण म्हणतो की महाराष्ट्र धर्म राहिला काही असं जे म्हणतात रामदास स्वामी पुढे जाऊन, ते महाराष्ट्र धर्म राहील जर तू समजावून सांगितलंस त्यांना. नाहीतर हा महाराष्ट्र धर्म बुडाला, हे महाराष्ट्र देश बुडाला, जे महाराष्ट्र देशाला पाईक आहेत महाराष्ट्र देशाचे राहणारे ते सगळेजण बुडाले. असं जेव्हा त्या देवीने नायकोरावाला सांगितलं तेव्हा नायकोरावाने काय केलं ते तुम्हाला पुढे सांगतो. ते सांगायचं कारण काय, पहिली वंशावळी महाराष्ट्रातली कधी लिहायला सुरुवात झाली त्याचा लिखित ऐतिहासिक पुरावा, पौराणिक पुरावा म्हणत नाही मी, पुराणामध्ये गेला तर ती गोष्ट महाभारत रामायणाच्या पण मागे जाईल, त्याच्या पण मागे जाईल रामायणाच्या आधी की कुणाची काही वंशावळी निघाली म्हणून. पण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची वंशावळी लिहिण्याची पहिली पद्धत कधी सुरू झाली ते समजून घेण्यासाठी पुढचा एक पॅरेग्राफ आपण वाचूयात मैकावतीच्या बकरीमधला. त्याच्यामध्ये काय झालं की आता देवीने दृष्टांत दिल्यानंतर पुढे काय झालं नायकोरावाला, तर देवीने दृष्टांत दिल्यानंतर आपल्याला असं वर्णन सापडतं बकरीमध्ये. यानंतर मालाडच्या नायकोरावाने केशवाचार्याच्या संमतीने मालाड उर्फ माळजापूर येथील जोगेश्वरीच्या देवळापुढे विस्तीर्ण मंडप रचून 3655 लोक जमा केले. म्हणजे देवीने दृष्टांत दिल्यानंतर नायकोराव जो होता मालाडचा देसला त्याने स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून जोगेश्वरी देवी जी होती मालाडची, आज जे मुंबईमध्ये मालाड आहे त्याची, त्या जोगेश्वरी मंदिराच्या देवळापुढे एक विस्तीर्ण मंडप टाकला आणि जशी देवी म्हणली होती तसे सगळे गावोगावच्या 18 पगड जातीचे 3655 लोक जमा केले. त्याच्यामध्ये नायक म्हणजे नाईक, देसाई, पुरोहित, कुळगुरू, आचार्य, उपाध्ये, जोशी व इतर मुख्य वृत्तिवंत 521 होते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले. नाईक म्हणजे सर्वसामान्य लोक, शेतकरी लोक, कृषी लोक जे होते ते, त्यांच्यावर एक पाईक असायचा पुढे जाऊन किंवा राऊत व्हायचा पुढे जाऊन. त्यानंतर देसाई म्हणजे देशमुख वगैरे पाटील वगैरे लोक. त्यानंतर पुरोहित, कुळगुरू, आचार्य, उपाध्ये, जोशी हे ब्राह्मण समाजातले लोक, असे सर्व 18 पगड जातीचे मिळून त्याने 3655 लोक गोळा केले. 3655 लोकांमध्ये वृत्तिवंत म्हणजे काय की ज्यांना काहीतरी वृत्ती आहे किंवा ज्यांच्याकडे कुळ आहे काहीतरी, एका कुळाचे असे 521 कुळाचे 3655 लोक नायकोरावाने गोळा केले. इथे बघा आपल्याला महाराष्ट्रातली पहिली काही आडनावं लिखित स्वरूपात सापडतात. नाईक, कोणी नाईक आडनाव असेल तर तुम्हाला तुमचं आडनाव मैकावतीच्या बकरीमध्ये लिहिलेलं पहिल्यांदा सापडतं, मराठी आडनाव आहे. देसाई, पुरोहित, कुळगुरू, आचार्य, उपाध्ये, जोशी ही आडनावं आपण जी लावतोय मूळची महाराष्ट्रीयन आडनावं आहे, ती बाहेरची आडनावं नाही, ते आपल्याला मैकावतीच्या बकरीमध्ये सापडतं. अजूनही काही आडनावं पुढे येणार आहेत. आपण हे वाचतोय याच्यासाठी की आडनावं कशी आली ते आपल्याला कळावं म्हणून. आता हे 521 लोक गोळा झाले, 521 वृत्तिवंत कुळं गोळा झाली, 3655 लोक गोळा झाली. मग पुढं काय झालं, ब्राह्मणांनी, लक्ष्मीसूतांनी भगवती दुर्गादेवीचं स्तवन केलं. श्रीदेवी, आद्यशक्ती, जगदंबिका, महाराष्ट्र धर्मरक्षिता जी जगन्माता दुर्गादेवी
ती तुम्हा सर्वांवर सुप्रसन्न असो असा आशीर्वाद दिला. आपण तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि कुलदैवत, महाराष्ट्राची आराध्य देवता, महाराष्ट्राची उद्गाती, महाराष्ट्राची रक्षणकर्ती, महाराष्ट्राची आद्य देवता ही पहिल्यापासून देवीच आहे. ती दुर्गा असू देत, जगदंबिका असू देत, नाही तर भवानी माता असू देत. महाराष्ट्र हा पहिल्यापासून देवीचंच आपण म्हणतो की पूजन करतो. देवीच महाराष्ट्राची आपण म्हणतो की आद्य दैवत आहे. कुठलंही पुरुष दैवत महाराष्ट्राचा आद्य दैवत नाही. महाराष्ट्र धर्माची उद्गाती, रक्षती आणि महाराष्ट्र धर्म जागृत ठेवणारी देवीच आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला तुळजाभवानीचं नाव शिवाजी महाराजांच्यामुळे माहिती आहे, पण त्याच्या आधी पण बघा या नायकोराव देसल्याला जिने बुद्धी दिली ती पण कोण आहे? श्रीदेवी आद्यशक्ती जगदंबिका ही जी आहे देवी, महाराष्ट्र धर्म रक्षिता असं तिचं वर्णन केलं आहे की जी महाराष्ट्र धर्माचं रक्षण करते, जी महाराष्ट्राचं रक्षण करते, ही महाराष्ट्र धर्म रक्षिता ही जी जगन्माता दुर्गा देवी, म्हणजे जी महाराष्ट्र धर्म निर्माण करते, जी महाराष्ट्र धर्माचं रक्षण करते, जी महाराष्ट्र धर्मासाठी लोकांना प्रवृत्त करते. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र धर्म नाहीसा होईल, माणसाचा स्वाभिमान नाहीसा होईल, त्याच्यावर जागृत करण्याचं काम हे जागृत दैवत करते, देवी करते. महाराष्ट्र हा आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये देवीची मोठी आपल्याला शक्तिपीठं आढळतात. त्याचं कारणच ते आहे की महाराष्ट्राची रक्षिता असं म्हणलेलं आहे देवीला. तर हे सगळं झाल्यानंतर, तिचा आशीर्वाद घेतल्यानंतर केशवाचार्याने सर्व शिष्टांची संमती घेऊन जमलेल्या सर्व लोकांचं प्रस्तुत लिहिली जाणारी वंशपद्धती राजा बिंबापासून म्हणजे इसवी सन 1138 पासून अद्ययावत कथन केली. म्हणजे ही घटना घडली कधी? की ही जी घटना घडली की नायकोरावाने मंडप टाकला आणि ही सगळी मंडळी जुळवली, ही घटना घडली इसवी सन 1448मध्ये. इसवी सन 1448मध्ये केशवाचार्याने सर्व मान्यवर लोकांची संमती घेऊन इसवी सन 1138 पासून त्या लोकांना त्यांची सगळी वंशावळी समजून सांगितली की ही बघा, ही तुमची वंशावळी आहे. इसवी सन 1138 पासून तुमचे पूर्वज इथे होते. म्हणजे हे जे 521 वृत्तिवंत गोळा झाले, या 521 वृत्तिवंतांना केशवाचार्याने आपण म्हणू शकतो की आजपासून 1300 वर्ष आधीपासून त्यांची सर्व वंशावळ सांगितली, तिचं निरूपण केलं, तिचं महत्त्व सांगितलं, पूर्वजांचा पराक्रम सांगितला. त्यानंतर पूर्वजांनी कशा रीतीनं हा महाराष्ट्र घडवला, त्याच्यासाठी कसे प्रयत्न केले, कशा रीतीने देवीच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने त्यांनी लढाया केल्या स्वतःच्या रक्षणासाठी, स्वाभिमान रक्षणासाठी, ते सांगितलं. त्यांच्यामध्ये क्षत्रिय धर्म जागृत करण्यासाठी महाराष्ट्र धर्म म्हणजे इथून पुढे तुम्हाला काय करायला पाहिजे, मानाने जागायचं असेल तर, हे कुळाचार रीतिरिवाज पुढे चालवायचे असतील, हे म्लेच्छांनी आक्रमण केलं आहे, यवनांनी आक्रमण केलं आहे, धर्म बुडालेला आहे. अशा वेळेला आपणच नाही धर्म राखला, आपणच धर्म सोडला. इथे धर्म म्हणजे हिंदू धर्म घेऊ नका अर्थ. इथे धर्म म्हणजे कुठला एक प्रस्तावित धर्म अर्थ घेऊ नका. धर्म म्हणजे आचरण काय ठेवलं पाहिजे सगळ्याच गोष्टीमध्ये आयुष्याच्या, म्हणजे तुमच्या सामाजिक जीवनामध्ये, आर्थिक जीवनामध्ये, त्यानंतर राजकीय जीवनामध्ये, त्यानंतर तुमचे कष्ट जे तुम्ही करताय, मेहनत करताय, त्या जीवनामध्ये तुम्ही काय आचरण ठेवलं पाहिजे तर टिकावं लागेल. हे आचरणच नाही ठेवलं तुम्ही तर तुम्ही बुडणार. तुम्ही बुडल्यानंतर महाराष्ट्राचं नाव सांगायला कोणी राहणार नाही. हे त्याने पदोपदी त्या पूर्वजांचे दाखले देऊन त्यांना पटवून दिलं, निरूपण केलं. त्यानंतर त्या सर्व वंशपद्धतीच्या व महाराष्ट्र धर्मकथनाच्या 66 नकला करून साक्ष शिक्क्यानिशी त्या नकला त्या त्या कुळास, वंशास आणि जातीचं प्रमाणपूर्वक दिल्या. कुळांनी, वंशांनी व जातींनी त्या शिरी वंदन करून ठेवल्या. म्हणजे जवळजवळ 521 कुळांना त्याने ज्या काही होत्या त्या शास्त्रशुद्ध नकला त्याच्याकडे पुराव्यानिशी होत्या. वंशांची माहिती, ती सर्व वंशपद्धतींची माहिती आणि महाराष्ट्र धर्माची माहिती सांगितली. त्याच्या नकला केल्या. त्या नकला त्या 66 कुळांना दिल्या महत्त्वाच्या, की हे आता तुम्ही जा आणि याचा प्रचार प्रसार करा समाजामध्ये, पुढे लोकांना जागृत करा. हे धर्म सांगितलं, याच्यामध्ये तुमच्या पूर्वजांची माहिती सांगितली, याच्यामध्ये वंशावळी सांगितली आहे. तर ह्याचं पूजन करा, याचं नमन करा, याचं नेहमी पठण करा. स्वाभिमान जागृत ठेवा. तुम्ही कोण कुठून आला आहे, ते म्लेच्छांनी आक्रमण केलं आहे म्हणून हरवून जाऊ नका मनाने. हे आठवा तुम्ही. जेव्हा जेव्हा तुम्हाला डिप्रेशन येईल त्यावेळेला या गोष्टी आठवा आणि लढा. याच्यासाठी त्याने काय केलं, त्या 66 नकला तयार केल्या. त्या 66 नकला खऱ्या आहेत हे सांगावं म्हणून स्वतःच्या सही शिक्क्यानिशी, की मी जे सांगतोय ते पुराव्यानिशी सांगतोय. माझ्याशी कुणी पण येऊन वाद घालावा या गोष्टीबद्दल की मी बोलतोय ते खोटं आहे का, मी सिद्ध करून दाखवतो. स्वतःच्या सही शिक्क्यानिशी त्या कुळांना त्याने त्या नकला दिल्या, त्यांच्या वंशावळीच्या प्रमाणपूर्वक दिल्या. म्हणजे प्रमाण देऊन दिल्या त्यांना, की मी प्रमाणित करतोय खरं आहे. त्या कुळांनी पण, वंशांनी त्यांच्या पूर्वजांचा इतिहास ऐकला.
त्यांच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेतला, त्यांच्या पूर्वजांनी कसं आचरण केलं होतं, कसं आचरण राहिलं पाहिजे, कसं राहिलं तर हा महाराष्ट्र देश वाचेल, ते त्यांनी ध्यानी धरलं. त्या सर्व त्यांनी नकला ज्या दिल्या होत्या केशवाचार्यांनी, ते स्वतःच्या शिरी घेतल्या, त्यांनी डोक्यावर घेतल्या, वंदन केलं त्यांना आणि स्वतःच्या घरामध्ये पूजन करण्यासाठी आणि भावी पिढीला माहिती देण्यासाठी ते घेऊन गेले. याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की आपण आज वंशावळी शोधतो, तर महाराष्ट्राची पहिली वंशावळ लिहिण्याचं कार्य या केशवाचार्याच्या हातून देवीच्या आपण म्हणू शकतो की दृष्टांताने नायकोजीरावाच्या निमित्ताने, नायकोजीराव देसला जो होता मालाडच्या, त्याच्या निमित्ताने घडून आलं. याचा आपल्याला ऐतिहासिक पुरावा भेटतो. यातली थोडी धर्माची गोष्ट बाजूला जरी ठेवली तरी इतिहासाचा भाग जर आपण बघितला तर पहिली काही आडनावं महाराष्ट्रातली, पहिला वंशावळीचा इतिहास महाराष्ट्रातला आपल्याला मैकावतीच्या बखरेमध्ये अशा पद्धतीने भेटतो. जो महाराष्ट्र धर्म आज आपण सारखं म्हणत असतो, तर महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे आपल्याला माहीतच नाही आहे. त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत की महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय, 11व्या शतकात महाराष्ट्र धर्म काय होता, 14व्या शतकात महाराष्ट्र धर्म काय होता, शिवकाळात महाराष्ट्र धर्म काय होता, ब्रिटिश काळात महाराष्ट्र धर्म काय होता आणि आज आपण जो भ्रष्ट केलेला आहे तो महाराष्ट्र धर्म काय, याच्यावर खरं तर विवेचन करणं गरजेचं आहे. आपण जागा होणं गरजेचं आहे. वेळ मिळाला तर आपण कधी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. तर लक्षात ठेवा की महाराष्ट्र धर्म हा वेगळा होता 14व्या शतकामध्ये, जो केशवाचार्यांनी सांगितला तो, आणि आज जो आपण स्वतःचा आचार्य झाला होता आणि प्रत्येक माणूस स्वतःचा महाराष्ट्र धर्म सांगतोय तो वेगळा आहे. त्याचा खऱ्या महाराष्ट्र धर्माशी किंवा जी जगन्माता रक्षिता म्हणतो आपण, कुलदैवत, तिने सांगितलेल्या देवीच्या महाराष्ट्र धर्माशी काही एक संबंध नाही आजच्या आपल्या महाराष्ट्र धर्माचा. आजचा आपला महाराष्ट्र धर्म आपल्या स्वार्थाचा धर्म आहे. विषय निघाला म्हणून सांगितलं. आता काय झालं की आता आपण परत आपल्या विषयाकडे, आपण दोन गोष्टी क्लिअर झाल्या आपल्याला इथे. पहिली गोष्ट म्हणजे आडनावं पहिल्यांदा आपल्याला मैकावतीच्या बखरीमध्ये मिळाली, वंशावळी पहिल्यांदा आपल्याला मैकावतीच्या बखरीमध्ये मिळाल्या की लिहिण्याची प्रथा चालू झाली, काही नकला करून वगैरे तो सापडलं. आता आडनावं जी पडली आपल्याला, ती आडनावं पडली तेव्हा कोणत्या काळामध्ये कोणता माणूस कुठे राहत असेल हे आपल्याला कळलं पाहिजे. आता एवढा जुना ऐतिहासिक पुरावा तर आपल्याकडे दुसरा कुठला नाही आहे, म्हणजे कोकणाचा किंवा गोव्याचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा आपल्याकडे ऐतिहासिक पुरावा नाही, कुठला ग्रंथच लिहिलेला नाही आहे माहिती देणारा. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की मैकावतीच्या बकरीच्या आधारित शोधून काढावं लागतं किंवा शोधावं लागतं की कुठे कोण कोण राहत असेल. तर इथे काय केलं आहे की मुंबई ठाणे लोकवस्तीचा स्थळ आणि काळाचा एक तक्ता आहे, तो विका राजवाड्यांनी बनवलेला आहे. स्थळ आणि काळाचा तक्ता म्हणजे कुठल्या स्थळामध्ये कुठल्या काळामध्ये कोण वास करत होतं, रहिवास करत होतं, त्याचा एक त्यांनी माहिती देणारा तक्ता बनवला आहे की कुठल्या वर्षी कुठली जमात कुठे राहत होती मुंबई ठाणे परिसरामध्ये. अर्थात याच्याबद्दल बरेच काय आहेत की लोकांनी आपल्या आक्षेप घेतलेले आहेत, बऱ्याच मित्रांनी आक्षेप घेतले. एक वाक्यता नाही, म्हणजे विका राजवाड्यांनी जे काही लिहिलं आहे त्याच्याबद्दल एक वाक्यता नाही. विका राजवाड्यांनी जे काही सांगितलं त्याच्या बाबतीत कधीच एक वाक्यता होऊ शकलेली नाही. तर तो वादाचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. काही आक्षेप आहेत याच्याबद्दल, ही माहिती परिपूर्ण नाही आहे किंवा आपण काय म्हणतो की एकमेवत्व नाही आहे किंवा सर्वांमध्ये एक वाक्यता नाही विचारवंतांची त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण ही खरी कितपत मानायची हा विषय शंका घ्यायला जागा आहे. परंतु ही माहिती आपल्याला काही ना काहीतरी दिशा देते. आपल्याला ती फक्त दिशा पकडायची की आपल्याला आडनावांचा इतिहास शोधून घेण्यासाठी दिशा काय. तर महाराष्ट्राच्या मुंबई ठाणे परिसरामध्ये तो तक्ता जो बनवला आहे त्याच्यामध्ये विका राजवाडे असं सांगतात की त्यांनी लोकांचं वर्गीकरण केले की कुठल्या काळामध्ये कुठले लोक राहत होते, त्यांचं त्यांनी काळानुसार वर्गीकरण केले आणि त्यांना नावं दिली. उदाहरणार्थ अतिप्राचीन लोक असं त्यांनी म्हणले. अतिप्राचीन लोक कोण आहेत? गुहाशय, कातकरी, कातवडी किंवा ज्यांना नाग म्हणलेलं आहे त्यांनी, जे शकपूर्ण 2000च्या पूर्वी, अंदाजे शकपूर्व 5000 पूर्वी इथे राहत होते. आता नाग या शब्दाबद्दल भरपूर बंधत आहेत, त्याचे प्रत्येक माणसाने स्वतःच्या मनाने वाटेल तेवढे आपण म्हणतो तेवढे अर्थ काढलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी. तर नाग हा विषय वेगळाच आहे. इथे बऱ्याच आपल्या मित्रांनी विका राजवाड्यांच्या नाग या शब्दावर पण आक्षेप घेतलेला आहे, तो वेगळा मुद्दा आहे. पण गुहाशय, कातकरी, कातवडी हे जे आपण म्हणू शकतो की आदिवासी मूळचे आदिम काळातले जे राहत होते, गुहा आपण काय म्हणू शकतो की ज्या वेळेला पाषाण युग होते राहत होते त्यावेळचे लोक अंदाजे 5000 वर्षापूर्वी किंवा 2000 वर्षाच्या पूर्वी मूळ स्वरूपामध्ये मूळ निवासी आपण त्यांना म्हणूयात, वनवासी किंवा आदिवासी नाही, मूळ निवासी जे होते ते, तर हे जे होते हे या ठिकाणी राहत होते मुंबई ठाणेनंतर. त्यानंतर विका राजवाडे म्हणतात की अतिप्राचीन लोकांनंतर मध्यप्राचीन लोक इथे राहायला लागले. हे मध्यप्राचीन लोक कोण आहेत? ठाकर, कोळी, वारली हे लोक शकपूर्व 2000 ते 1000 पूर्वी इथे राहत होते. त्याच्यानंतर प्राचीन लोक कोण आहेत? ज्यांना दामनीय किंवा महाराष्ट्रिक असं विका राजवाड्यांनी म्हणलं आहे. हे शकपूर्व 900 ते 300 इथे राहत होते. त्याच्यानंतर पाणिनीकालीन लोक, म्हणजे पाणिनी ज्या काळामध्ये जन्माला आले त्या काळातले लोक, त्याच्यामध्ये मांगेले म्हणजे मांग जमातीचा एक भाग आहे, हे लोक गुजरात, महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर राहत होते. त्यानंतर सातवाहन, नल, मौर्य हे लोक शकपूर्व 300 ते शकोत्तर 200 या काळामध्ये राहत होते.
याच्यानंतर आता विषय येतो की महाराष्ट्राच्या लोकांचा, ज्यांना आज आपण ओळखतो ते जुने मराठे. जुने मराठे कुणाला म्हणले विका राजवाडेंनी? चालुक्य, शिलाहार, चौलुक्य, राष्ट्रकूट हे जे कोण आहेत हे जुने मराठे आहेत. हे शकोत्तर 300 ते 1100 इसवी सन याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहत होते. त्याच्यानंतर दुसरे परत जुने मराठे त्यांनी म्हणले की हे एक जुने मराठे झाले, अजून जुने मराठे आहेत. बिंब, यादव या काळामध्ये जे राहत होते शकोत्तर 1100 ते 1270 राहत होते. आता इथे जरा आपण थांबूयात, पुढे पण आहेत तर मागचा विषय आपण सोडून देऊया, विका राजवाडे कोण म्हणले ते. आपण मराठ्यांचा विषय घेऊया की पाणिनीकालीन लोक जे आहेत ते पाणिनीकालीन लोक मांगेले, सातवाहन, नल, मौर्य इसवी सन शकपूर्व 300 ते शकोत्तर 200 राहत होते. या काळामध्ये तर कोणी आडनाव लावत नव्हतं, आपल्याला माहिती आहे 100%. मौर्यांच्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये लावत नव्हतं. त्याच्यानंतर जुने मराठे जे होते चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकूट हे शतकोत्तर 300 ते 1100 राहत होते. आता केशवाचार्याने काय केलं, मगाशी आपण बघितलं तेव्हा केशवाचार्याने जे कोणी लोक जमले होते त्यांना 11व्या शतकापासून त्यांची वंशावळ सांगितली. याचा अर्थ 11व्या शतकापासून काही ना काहीतरी एखाद्या कुळाचा, आडनावाचा आरंभ सापडतो आपल्याला झालेला असणार आहे. पण 11व्या शतकाच्या आधी हे जे जुने मराठे आहेत चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकूट हे शकोत्तर 300 ते 1100 महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. यांनी काही ना काहीतरी नावं धारण करायला सुरुवात केली असणार आहे. ती आडनावांमध्ये रूपांतरित झाली नाही, त्यांना आडनावं म्हणलं जात नव्हतं, परंतु ओळख दाखवण्यासाठी काही ना काही नावं धारण करायला सुरुवात केली असणार आहेत. आणि ती नावं इसवी सन 1100 येता येता बऱ्यापैकी रूढ झाली असणार आहेत. ते वंश, ती कुळं इसवी सन 1100 येता येता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी रूढ झाली आहेत. आणि त्याच्यामुळं केशवाचार्याला इसवी सन 1100 पासून त्या जे त्याने कार्यक्रम घडला तो वृत्ती लिहून देण्याचा मालाडला, त्यावेळेला त्याला ते सांगता आलं 1100पर्यंत. पण 1100च्या मागचं केशवाचार्य सांगू शकला नाही. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की सुरुवात झाली होती नुकतीच कुठे, पण ती दृढ झाली नव्हती किंवा काही ना काही रूढ झाली नव्हती. 1100 नंतर बऱ्यापैकी नावं घेण्या इतकी किंवा कुळं ठरवण्या इतकी, वंश ठरवण्या इतकी का होईना केशवाचार्याकडे माहिती उपलब्ध झाली. आता हे जुने मराठे झालेत शकोत्तर 300 ते 1100. त्याच्यानंतर अजून जुने मराठे म्हणले राजवाड्यांनी, ते कोण आहेत? बिंब आणि यादव. म्हणजे आता देवगिरीच्या राजांचं राज्य अस्तित्वामध्ये आलं 1100 नंतर 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला हे नवीन मराठे आहेत. म्हणजे जुने मराठे ज्यांना आपण जुने मराठे म्हणजे आजच्या मराठ्यांचे जुने वंशज. इथे मराठा जात पकडू नका, 18 पगड जाती म्हणलेलं आहे. देवीने काय म्हणलेलं आहे? 18 पगड जाती एकत्र करून ऐकोरावाला म्हणलेलं आहे. तर त्यांना मराठा हे नामाभिकरण आपण म्हणतो. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा किंवा मराठी, मराठा जात नंतर निर्माण झाली, पण सर्व लोकांना आपण सर्वसाधारणपणे मराठेच म्हणतो. या 18 पगड जाती गोळा केल्या. त्या 18 पगड जातींमधले बिंब, यादव यांचा जो काळ होता तो 1100 ते 1270 होता. याच्यामध्ये आडनावं हळूहळू रूप घ्यायला लागली किंवा स्वरूप घ्यायला लागली की नावाच्या पुढे लोक काही ना काहीतरी लिहायला लागले, जे केशवाचार्याने नंतर वर्णन करून सांगितले. हे झालं कधी? शतकोत्तर 1100 ते 1270. पण अजूनही आडनावं पूर्णपणे रूढ झालेली नव्हती किंवा आडनावं लावण्याची प्रथा अस्तित्वात आली नव्हती. त्याच्यानंतर आता पुढे, आता पुढचा काळ काय झाला? मगाशी मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं बहमनी काळ. तर मुसलमानांचं राज्य ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आलं, यवनांचं, म्लेच्छांचं राज्य आलं, त्यावेळेला मलिक आणि अहमदाबादचे जे सुलतान होते हे 1270 ते 1440 यामध्ये त्यांचं महाराष्ट्रावर राज्य होतं. म्हणजे मलिक म्हणजे दिल्लीचा मलिक, काफूर मलिक जो होता तो त्याचं, आणि त्यात निका मलिक असेल तो. त्याच्यानंतर अहमदाबादचा जो सुलतान होता, अहमदाबादच्या सुलतानच्या ताब्यामध्ये हा प्रांत होता, मुंबई ठाण्याचा प्रांत होता. त्याने 1270 ते 1460 जे हे आता 1460 आता आपण म्हणतोय, तर 1448 वरती देवीचा दृष्टांत झाला नायकोराव देसल्याला, आणि त्याने ती सर्व कार्यक्रम घडवून आणला वृत्ती लिहिण्याचा. तो कार्यक्रम कधी घडवून आणला? तो या कालखंडामध्ये मुसलमानी राज्यामध्ये की यवनांचं राज्य सर्वत्र आलं, सर्व छात्रधर्म निष्प्रभ झाला महाराष्ट्रामधला, तो 18 पगड जातींचा निष्प्रभ झाला, फक्त क्षत्रियांचा निष्प्रभ झाला असं नाही. तर या कालखंडामध्ये त्याने ती परत महाराष्ट्र धर्म जागृत करण्यासाठी केशवाचार्याच्या मुखाने देवीच्या आशीर्वादाने त्याने ती गोष्ट घडवून आणली. तर हा कालखंड तो आहे 1460, 1270 ते 1460. अहमदाबादच्या सुलतानाचं दिल्ली आणि मुंबई आणि ठाण्यावर राज्य होतं. त्याच्यानंतर युरोपियन कालखंड सांगितलेला आहे विका राजवाडेंनी. युरोपियन कालखंड का म्हणतात ते? तर पोर्तुगीज शकोत्तर 1442 इसवी सन ते 1660 यांचं मुंबई आणि ठाण्यावर राज्य होतं. मुंबई ठाणे वसईवर कोणाचं राज्य होतं? पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीजांच्या राज्यामध्ये तर अजूनच सर्वसामान्य जनतेची मारामार झाली. म्हणजे जे मुस्लिम सुलतान होते ते काय करत असत किंवा त्यांना पैसे दिले वेळच्या वेळेला, तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला,
त्यांचं जे काय असेल वर्षाचं ते त्यांना पुरवलं, जास्त काही भानगडी केल्या नाही तर शक्यतो लक्ष घालत नसत तुमच्या धर्मामध्ये. तुम्ही काय करायचं करा, काही विषय नाही, आमच्यासाठी लढायला येत आहे ना, वेळच्या वेळेला महसूल देते ना, विषय संपला. अगदी फारच तुम्ही जाऊन काही मारामाऱ्या केल्या, तक्रारी केल्या एकमेकांबद्दल, तर लक्ष घालून त्या गोष्टी करतील ते. पण पोर्तुगीज तसे नव्हते. पोर्तुगीजांनी धर्मप्रसार सक्तीचा आरंभला, जिथे कुठे जातील तिथे त्यांनी लोकांना बाटवायला सुरुवात केली. आणि मग महाराष्ट्र धर्मावर अजून मोठं संकट आलं. त्यावेळेला 1422 ते 1660 हा काळ फार महत्त्वाचा होता. आणि महिकावतीच्या बकरीमध्ये आपल्याला हा 16व्या शतकापर्यंतच काळ सापडतो, 15व्या शतकापर्यंत, त्याच्या पुढचा सापडत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो काळ आहे त्याला आपण अर्वाचीन मराठे म्हणतो. अर्वाचीन मराठे म्हणजे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला, शिवकालीन कालखंड चालू झाला, बहमनी कालखंड संपून युरोपियन कालखंड संपून, त्यावेळेला मात्र या महाराष्ट्रातल्या मराठा समाज ज्याला आपण म्हणतो, त्या मराठा समाजाचा उदय झाला होता. इथे मी मराठा जात म्हणतो, इथे मराठे नाही म्हणत आहे. सगळं स्वतंत्र मराठा जातीचा उदय व्हायला सुरुवात झाली. स्वतंत्र मराठे लोक जे होते, जे लष्करामध्ये होते, सर्वसामान्य लोक पायदळामध्ये किंवा घोडदळामध्ये सैनिक म्हणून होते, जे मोठमोठे तालेवार लोक होते कुटुंबातले, ते सेनापती म्हणून होते किंवा वतनदार म्हणून होते. पण बहुतांशी मराठा समाजाने परत एकदा लष्करी पेशा अवलंबला. त्याचं कारण हे झालं की हे जे सुलतान एकमेकांशी लढत होते, त्यांना लढायला आता इथल्या स्थानिक लोकांची गरज लागायला लागली. आणि ज्या लोकांनी शस्त्र खाली ठेवलेली होती त्यांना ती देवी सांगत होती नायकोजीरावाच्या तोंडातून की शस्त्र विसरू नका, तुमचा छात्रधर्म जागृत ठेवा म्हणून. या लोकांना जेव्हा परत संधी मिळाली, या 5 मुस्लिम सुलतानशाह्या महाराष्ट्रामध्ये जागृत झाल्याने एकमेकांशी भांडायला लागले, त्यांना स्थानिकांची गरज लागली. त्यावेळेला मात्र मराठ्यांनी परत ती संधी साधली आणि परत लष्करी पेशा अवलंबला. आणि त्यातून मराठा जात अस्तित्वात आली. आणि मग या मराठा जातीची काही ना काही आडनावं, भोसले, घोरपडे, आपल्याला काटे, दळवी, सुर्वे आपल्याला या कालखंडामध्ये आढळून येतात. विजयनगरचं साम्राज्य असेल, त्यानंतर बहमनी राज्य असेल, त्यानंतर 5 सुलतानशाह्या असतात, याच्यामध्ये आढळून येतात. पुढचा जो कालखंड आहे तो इंग्रज कालखंड आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बघू. 1725 ते 1859 ते कालखंड विका राजवाडेंनी सांगितली. त्याच्या तारखांबद्दल वाद असू शकतात, कोण माणसं कुठं राहिली त्याच्याबद्दल वाद असू शकतात. पण आडनावं केव्हा डेव्हलप झाली आणि कशी डेव्हलप झाली या कालखंडाचा जर आपण महिकावतीच्या बकरीतल्या तो जो वंशावळी लिहिल्या गेल्या, वृत्ती लिहिल्या गेल्या, त्याच्या तारखांशी जर आपण ताळमेळ लावला तर आपल्याला कळू शकतं की अशा पद्धतीने ही गोष्ट झालेली आहे. आता अजून महिकावतीची बकर महत्त्वाची काय, तर महिकावतीच्या बकरीमध्ये उत्तर कोकणाची म्हणजे मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातल्या गावांची, नद्यांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची 396 नावं आलेली आहेत. म्हणजे 396 नावांची माहिती आहे. आणि ती काही काही गावं आज पण आहेत. मी ज्या एरियामध्ये राहतो ठाण्यामध्ये, कोलशेतचं, त्याचं पण नाव त्या महिकावतीच्या बकरीमध्ये आहे. घोडबंदर रोड किंवा बाकीच्या गोष्टी असतील, उत्तन वगैरे, ती सर्व नावं महिकावतीच्या बकरीमध्ये आहेत. गावांची नावं आहेत याचा अर्थ काय आहे की त्या गावांचे कोण जे पाटील असतील, प्रमुख असतील, गावगाडा चालवणारे लोक असतील, परगण्याचे प्रमुख असतील, देसाई, देसला वगैरे, त्यांची पण माहिती तुम्हाला मिळणार. म्हणजे महिकावतीच्या बकर आपल्याला हे सांगते की इसवी सन 1448 म्हणजे 1448 म्हणजे 15व्या शतकामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये व्यवस्था ज्याला म्हणतो आपण राज्यव्यवस्था, ती बसायला सुरुवात झाली होती. गावगाडा बसायला सुरुवात झाली होती. त्याने आकार घ्यायला सुरुवात झाली होती. म्लेच्छांचं आक्रमण झाल्यानंतर त्याच्यामध्ये खीळ पडली, परंतु तो पूर्णपणे मोडकळीस आला नाही. जो गावगाडा आपण म्हणतो आज, त्या गावगाड्यानं महाराष्ट्रामध्ये स्वरूप घ्यायला तेव्हा सुरुवात केली. त्याच्यातूनच पुढे जाऊन आलुतेदार बोलुतेदार निर्माण झाले. त्याच्यातूनच पुढं मग स्थानवाचक, जातीवाचक, व्यवसायवाचक आडनावं निर्माण झाली. पण त्याची सुरुवात कधी झाली, या कालखंडामध्ये झाली. 1448च्या आधी मागे त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. येत्या महिकावतीच्या बकरीमध्ये अजून काही गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. पहिल्यांदाच ऐतिहासिक माहिती म्हणजे कुळांची माहिती. तर कुळं सांगणारे भरपूर तुम्हाला लोक भेटतील. कोणी भाट भेटतील, हेळवी भेटतील, अजून कोणी म्हणतील ते तुम्हाला 1000-2000 वर्षांचा कुळांचा इतिहास सांगतील. पण त्याला काही अर्थ नाही. भाटांकडे असणारी माहिती किंवा हेळवी लोकांकडे असणारी माहिती मी तुम्हाला म्हणतो त्या पद्धतीने संदर्भ म्हणून ठीक आहे. त्यांनी सांगितलेली माहिती जर ऐतिहासिक पुराव्याशी जोडली गेली तरच ती खरी आहे. त्यांच्याकडे असणारी माहिती खोटी असं नाही. पण बऱ्याचदा हे भाट असत, हे हेळवी लोक असत, हे स्तुतीपूजक असत राजाचे. ते राजाला खरी वाटेल ती माहिती लिहित असत किंवा राजाला जशी पाहिजे तशी वंशावळ बनवून देत असत. त्याच्यानंतर ज्याच्या घरी ते जातात, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्या पद्धतीने त्यांनी वंशावळ बनवलेल्या आहेत. समजा एका घरामध्ये 4 माणसं आहेत, त्यातला थोरला मुलगा आहे, तो थोरला मुलगा यांना पगार देतो, खायला प्यायला देतो, रक्षण करतो. थोरल्या मुलाच्या अनुषंगाने त्यांनी वंशावळ बनवल्या आहेत, बाकीच्या वंशावळ्या दडपून टाकल्या आहेत. मी भाट समाजाला किंवा हेळवी समाजाला दोष देत नाही आहे. ह्या गोष्टी काही त्यांनी जाणून बुजून केल्या नाहीत. कोणी आपले मित्र असतील तर त्यांनी असं समजू नका की मी त्यांना दोष देतो किंवा कलंक लावतो. इतिहासाच्या ओघामध्ये या गोष्टी घडतात. तर त्या घडलेल्या आहेत अशा पद्धतीने. त्यामुळे ज्या काही नोंदी तिकडे असतील त्या आपल्याला काय कराव्या लागतील, नेहमी तपासून बघाव्या लागतात.
आपल्याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक नोंदी कुळांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्यांदा या मैकावतीच्या बकरीमध्ये भेटतात. तर मैकावतीच्या बकरीमध्ये कुळांची काय माहिती आहे ती मी तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. प्रतापबिंबचा मुलगा महिबिंब चंपानेरवरून मैकावतीस पोचला. मैकावतीस म्हणजे मालाडला, मुंबईच्या भागामध्ये. त्याने देशवसाहत करण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते, त्यामुळे 66 मुख्य कुळे होती. बकरकार लिहितो की त्यात 27 सोमवंशी, 12 सूर्यवंशी आणि 9 शेषवंशी कुळं होती. म्हणजे जे लोक हे वंश लावत असतील किंवा कुळं लावत असतील आणि या प्रांतामधले असतील त्यांनी समजायला काही हरकत नाही, महाराष्ट्र धर्मामध्ये महाराष्ट्र देशामध्ये त्यांचं आगमन या काळामध्ये झालेलं आहे. याशिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ ही पण आडनावं आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये सापडतात किंवा हे पण व्यावसायिक महाराष्ट्रामध्ये सापडतात. अशी काही कुळं पण होती त्यांच्याबरोबर. म्हणजे ही सोमवंशी, सूर्यवंशी, शेषवंशी जी कुळं होती ती क्षत्रिय कुळं होती. त्यांच्याबरोबर बाजारपेठा बसवण्यासाठी, गावं उदयाला आणण्यासाठी त्यांनी ही पण सगळी कुळं आणली. त्यानंतर भौमराजा जो होता त्या भौमराजाने पण पैठणवरून जी कुळं पाठवलेली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण कुळं होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित हे सर्व लोक भौमराजाने पाठवल्याने ते महाराष्ट्रामध्ये आले अशी यादी बकरकार देतो. त्यानंतर शके 1060 साली प्रताप महिबिंबाबरोबर 66 सूर्य, सोम, शेषवंशी कुळे उत्तर कोकणात आली होती. त्यानंतर 156 वर्षांनी शके 1216 मध्ये बिंबदेव यादव याच्याबरोबर अजून 54 सूर्य व सोमवंशी कुळे उत्तर कोकणामध्ये येऊन स्थिरावली. म्हणजे बाहेरून उत्तर कोकणामधून लोक येण्याचा जो कार्यक्रम होता किंवा लोक येण्याचं जे स्थलांतर होतं ते या काळामध्ये झालं आणि अशा पद्धतीने ही कुळं आली. तर इथे कुळं आहेत. या कुळामध्ये लक्षात घ्या, इथे कोणी राजपूत नाही, इथे कोणी या उल्लेख असं म्हणू शकत नाही आपण की राजपूत आले म्हणून. असं म्हणू शकत नाही की आपण अमुक एक जातीचा किंवा अमुक एक धर्माचा आपला आत्ताचा आपण म्हणतो की या धर्माचा माणूस आला, या जातीचा माणूस महाराष्ट्रात आला आणि आम्ही असं असं केलं. इथं कुळं आहेत. ही या कुळांचा कुठलाही जात नाही आहे, धर्म नाही आहे, अजूनपर्यंत ती डेव्हलप झालेली नाही. 13व्या शतकामध्ये 14व्या शतकामध्ये प्रत्येकाचा उल्लेख फक्त कुळं म्हणून केला जातो आणि त्यांच्या कामाचा उल्लेख केला जातो. कोण आहे, ब्राह्मण आहे, पौराहित्य करतो का, आपण म्हणतो वाणी आहे, उद्मी आहे, गुजर आहे, व्यापार करतो, व्यापारी आहे का क्षत्रिय आहे. अशा रीतीने यांचं फक्त कुळांची नावं आपल्याला सापडतात आलेली. पण ही पहिल्यांदाच कुळांची माहिती आपल्याला मैकावतीच्या बकरीमध्ये सापडते. त्याच्यानंतर आडनावांचा इतिहास आपण म्हणतो, तर काही आडनावांची माहिती आपल्याला मैकावतीच्या बकरीमध्ये सापडते. तर तुम्ही कुणी जर या आडनावांपैकी असाल तर समजून चला की तुमचा इतिहास जवळजवळ 13व्या शतकापर्यंत तुम्हाला तुमचं नाव सापडू शकतं. म्हणजे एखाद्या माणसाचं आडनाव जर मैकावतीच्या बकरीमध्ये आहे, जे आज त्याने आडनाव लावले ते नाव आडनाव म्हणून नाही पण काहीतरी दुसऱ्या कारणाने मैकावतीच्या बकरीमध्ये कोणाला तरी लावलेलं आहे. तर आजच्या काळातल्या एखाद्या व्यक्तीचं आडनाव जर मैकावतीच्या बकरीमध्ये असेल तर समजायला हरकत नाही तेव्हा 11व्या शतकापर्यंत म्हणजे आजपासून जवळजवळ 1300 वर्ष जुना त्यांचा इतिहास सापडू शकतो जर मैकावतीच्या बकरीत नाव असेल तर. कारण केशवाचार्यांनी 11व्या शतकापासून इतिहास सांगितलेला आहे. ती वृत्ती लिहून दिलेल्या आहेत, सर्व ती वंशावळी लिहून दिलेल्या आहेत. तर नावं काय ती फक्त नावं पटपट वाचत जातो मी, कारण जास्त प्रत्येक नावाचं जर उदाहरण देत बसलो तर हा व्हिडिओ 3 तासाने संपणार नाही. नावं वाचूयात आपण. चालुक्य उर्फ सोळंकी कोणाचं हे आडनाव असेल तर लक्षात ठेवा. प्रताप बिंब कोणाचं आडनाव असेल तर कदंब, ज्यांना आपण आज कदम म्हणतो. शिलाहार, शेलार आपण ज्यांना म्हणतो. भौमराजा, हरबाजी देशमुख बघा नाव आहे, देशमुख आडनाव पण त्या काळामध्ये होता आपण म्हणू शकतो. आज ज्याला आपण आडनाव म्हणतो त्याचा उल्लेख त्या काळामध्ये होता. बाळाजी शिंदे पण आडनाव किती पुरातन आहे आपल्याला कळतं. काळोजी सिरन्या, विनाजी घोडेल पण आडनाव आपल्याला सापडतं. आणि आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्येच एखाद्या मराठी माणसाच्या मागं जी लावायची प्रथा होती. तानाजी, शिवाजी, कान्होजी, पण ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हती. 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये ती 13व्या शतकाच्या आधीपासून एका मराठी माणसाच्या नावामागं जी लावायची प्रथा होती. आपल्याला मैकावतीच्या बकरी म्हणून कळतं. पुढची नावं गोवर्धन बिंब, महिबिंब, बाळकृष्णराव सोमवंशी, यशवंतराव शिलाहार उर्फ शेलार, कोकाट्या म्हणजे जे कोकाट्या आडनाव आहे ते, गंगाधर नाईक सावखेडकर, नाईक आडनाव इथे दिसतं आपल्याला, परादित्य शिलाहार, भोजराजा, सेनापती केशवराव आणि हंबीरराव. आपल्याला हंसाजी मोहिते जे होते त्यांना प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर हंबीरराव हा किताब देऊन महाराजांनी सेनापती बनवलं. आपल्याला कळत नाही हंबीरराव नाव आलं कुठून, महाराजांना मध्येच हंबीरराव नाव का सुचलं.
का हंबीरराव नावच महाराजांनी ठेवलं? ते हंबीरराव नावाचा एक पराक्रमी सेनापती त्यावेळेला होता. त्याचं महिकावतीच्या बकरीमध्ये त्याचा उल्लेख सापडतो. हे ग्रंथ या बकरी कुणीतरी त्या तज्ज्ञ माणसांनी वाचलेले असणार आहेत त्या काळामध्ये आणि त्याने नाव सुचवलेलं असणार आहे की हे नाव द्या पदवी म्हणून तुम्ही मागून कुठून तरी. त्याचा उल्लेख आपल्याला इथे सापडतो. त्यानंतर चौलच्या भोजराजाने आक्रमण केलं होतं महिबिंब राजावर मालाडच्या. त्याची लढाई कळव्याला झाली. तुम्ही आज जे ठाणे कळवा भाग आहे त्या ठाणे कळव्याला ती लढाई झालेली होती. त्या युद्धामध्ये महिबिंब राजाने त्या चौलच्या भोजराजाचा पराभव केला. त्यावेळेला सेनापती केशवरावाला त्याने गळातले पदक देऊन चौधरीपणा अर्पण केला. म्हणजे केशवरावाने जो पराक्रम गाजवला त्याच्याबद्दल त्याला चौधरी पदवी दिली. त्याला प्रमुख बनवलं कशाचं तरी. म्हणजे चौधरी आपण जे आडनाव कोणाचं असेल मित्रांचं त्यांनी लक्षात ठेवा की ते त्या काळापासून आहे. ती एक मोठी पदवी आहे. त्याच्यानंतर देवनारच्या एका पायकाला शिपायाला ठाकूरपद दिले. कारण हा देवनारचा जो शिपाई होता त्या शिपाईने काय केलं होतं की त्याने डायरेक्ट भोजराजाच्या मुकुटावर बाण मारला होता. त्याच्यामुळे त्याला बक्षीस म्हणून त्याने काय केलं की ठाकूरपद दिलं. तर ठाकूर हे आडनाव महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून आहे. ते राजस्थानमधून आलेलं नाही. हे आपण लक्षात घेऊयात इथे. त्यानंतर उत्तनच्या 12 शिपायांना राऊत पद दिलं. तर आता एका मित्रांनी मला प्रश्न विचारला होता कमेंटमध्ये मी उत्तर पण दिलं त्यांना की राऊत आडनाव आलं कुठून. तर राऊत आडनावाचा पहिला रेफरन्स इथे सापडतो आपल्याला महिकावतीच्या बकरीमध्ये की 12 शिपाई जे होते त्यांनी शौर्य गाजवलं म्हणून त्या शिपायांना काय केलं प्रमोशन दिलं आणि त्यांना राऊत बनवलं. सर्वसाधारण शिपायांच्या वरची पद दिली त्यांना आणि तेच नंतर राऊत म्हणून आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये रुजू झालेलं दिसतं. त्याच्यानंतर केशवदेव हरदोपूर विनायक म्हात्रे असं आहे. आपण ते आता म्हात्रे म्हणतो जोडून. तर म्हात्रे कुणाच्या मित्रांचं आडनाव असलं त्यांनी पण लक्षात ठेवा की एवढं जुनं 13व्या शतकापर्यंतचं आडनाव आहे ते. त्यानंतर जसवंतराव जनार्दन नागरशा त्रिपुरकुमार नानोजी विकोजी बाळकोजी नावं लक्षात घ्या काय ती. रामदेवराव यादव शंकरदेवराव यादव केशवदेवराव यादव बिंबदेव यादव प्रतापशाह यादव. यादव पण आडनाव तेव्हापासूनच आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे असं नाही की सगळेच यादव होते ते नंतर जाधव झाले. यादव पण मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये होते. त्या काळामध्ये आक्रमण करत होते. महाराष्ट्रामध्ये त्यांचं राज्य पसरलेलं होतं. यादव आडनाव पण होतं महाराष्ट्रामध्ये. यादवचा अपभ्रंश होऊन जाधव महाराष्ट्रामध्ये आलं तो वेगळा मुद्दा आहे. जाधव घराण्याचा इतिहास आहे तो वेगळा मुद्दा आहे. पण याचा अर्थ असं नाही की यादव आडनाव नामशेष होऊन जाधव आलं महाराष्ट्रामध्ये. यादव पण आडनाव तेवढंच पुरातन महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळून येतं. पातेने हे आडनाव किंवा पाठारे प्रभू जे कोणी असतील त्या पाठारे प्रभूंची जेवढी आडनाव आहेत ते सगळ्यांचा आपण रेफरन्स आपल्याला इथे भेटतो. त्यानंतर गिरिजा मुलीचं नाव आपण आज ठेवतो. गिरिजा देवीचं नाव आहे. जुनं नाव ठेवतो आपण गिरिजा. ती महाराष्ट्रातली आज जी काही नावं आहेत आपण बऱ्यापैकी आजही वापरतो आपण की जे आपल्याला आधुनिक वाटतात किंवा आपली ऐतिहासिक नावं वाटतात ती नावं पण महिकावतीच्या बकरीमध्ये आपल्याला सापडतात. पुरुषा जैतचुरी भागडचुरी कमळचुरी हा यांचा वेगळा इतिहास आहे. तो नंतर बघू आपण. तो आपला विषय नाही आहे. सोमदेसाई देसाई आडनाव सगळ्यात पुरातन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लक्षात ठेवा. ज्याचा ऐतिहासिक संदर्भ मिळतो. मी काय म्हणतो ऐतिहासिक संदर्भ ज्या आडनावाचा मिळतो सर्वात जुना देसाई आडनाव आहे. त्यानंतर तांडेल जे किनाऱ्यावरती आपले लोक राहतात ज्यांनी नंतर आरमारामध्ये मोठी भूमिका बजावली. तांडेल निका मलिक मोहम्मद तुगलक सूर्यवंशी सोमवंशी देसाई. त्यावेळेला अशी नावं असायची देसाई सोमवंशी देसाई सूर्यवंशी देसाई किंवा सोमवंशी पाटील भाईंदरचा पाटील सोमदेसला पायरुत देसला हे सगळे देसाई होते. दादरूत देसला. त्यानंतर नायते राजे नायते पण आडनाव कुळ होतं ते राजे होते. भोंगळे राजे कोणाचं आडनाव भोंगळे असेल तर त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. आज भोंगळे म्हणल्यावर आपण त्याचा वेगळा अर्थ काढतो आणि आपल्याला लज्जास्पद वाटतं. हे काय बाहेर समाजामध्ये जाताना पण हे भोंगळे तेवढं जुनं आडनाव आहे भोंगळे राजे. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी ही नावं पण मलिक आपल्याला आज पण मुस्लिम समाजामध्ये मलिक आडनाव आढळतं. तर निका मलिक त्या काळापासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे आपण समजून घेऊयात. त्यानंतर कप्तान लोरेस लुईस देतराव म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की वास्को द गामा पहिल्यांदा भारतामध्ये आला आणि त्याने पाय ठेवला. ही बकर आपल्याला सांगते वास्को द गामा भारतामध्ये पहिल्यांदा आला नाही. कप्तान लुईस देतराव महाराष्ट्रामध्ये पहिला आला किंवा भारतामध्ये पहिला आला. पोर्तुगीज होता तो. याच्याबद्दल पण अजून संशोधन करून व्हिडिओ बनवायची गरज आहे. त्यानंतर कप्तान आलमेद देवशा यादव रामशा यादव भुरदास प्रभू वांठेकर बहुतेक कायस्थ माणसांची आडनावं आपल्याला महिकावतीच्या बकरीमध्ये सापडली किंवा त्यांचा मागे गेलो आपण शोध घेत ते 13व्या शतकापर्यंत आपल्याला महाराष्ट्रातल्या त्यांच्या वास्तव्याचा पुरावा मिळू शकतो. चित्रप्रभू वांठेकर सुमद अशी काही नावं आपल्याला आढळतात. आता ही काय आहेत की महिकावतीच्या बकरीमध्ये आढळणारी काही नावं मी पटपट तुम्हाला सांगितली. या नावांचा शोध घेऊन आपण अजून मागं जाऊ शकतो किंवा या नावांचा शोध घेऊन त्याच्याशी कुळांशी मिळती जुळती नावं असतील तर आपण अजून त्या आडनावांचा शोध घेऊ शकतो. पण ही काहीच आडनावं आहेत.
सगळ्या आडनावांचा शोध नाही घेऊ शकत. आता कोणी म्हणेल की सर माझं पण आडनाव घ्या आणि मैकावतीच्या बकरीशी जुळते का बघा. सगळ्या आडनावांचा संबंध त्याच्याशी जुळणार नाही, काहीच आडनावांचा जुळेल. त्याचं कारण काय होतं की आत्तापर्यंत ही नावं जरी मैकावतीच्या बकरीमध्ये सांगितली होती तरी आडनावं म्हणून रुजू झाली नव्हती. मी आडनावं रुजू झालेले आपल्याला केव्हा कळतं, पुढच्या काळामध्ये, जेव्हा मी म्हटलं की बहमनी राज्य आलं होतं आणि याची माहिती आपल्याला दुसऱ्या एका बकरीमध्ये मिळते. त्याला म्हणतो आपण राक्षस तागडीची बकर. ही स्वराज्याच्या आधीच्या मराठ्यांची कहाणी, म्हणजे जे मराठे आपण म्हणतो की आता मराठा जात हळूहळू उदयाला यायला लागली होती. त्याच्याबद्दल आपण बाकी व्हिडिओ बनवलेले आहेत, इथे कोणी कमेंट करू नका ते व्हिडिओ बघितल्याखेरीज. तर ही मराठा जात उदयाला यायला लागली होती 14व्या शतकापासून आणि एक जात म्हणून मराठे पुढे यायला लागले होते. त्यावेळेला तालीकोटची जी लढाई झाली 23 जानेवारी 1565मध्ये, ही 5 सुलतानशाह्या विरुद्ध विजयनगरचा राजा, त्याच्यामध्ये तालीकोटची युद्धाचं वर्णन करणारी जी बकर आहे तिला राक्षस तागडीची बकर म्हणतात. ही कानडी मिश्रित बकर आहे. परंतु या बकरीमध्ये आपल्याला काही शिवपूर्वकालीन मराठा व्यक्ती सरदार समाजाच्या अस्तित्वाचे उल्लेख आढळून येतात. मैकावतीच्या बकरी इतके जास्त सापडत नाहीत, पण आपल्याला जेवढे पुरेसे आहेत की मराठा आडनावं डेव्हलप झाली समजून घेण्यासाठी तेवढे उल्लेख आढळतात. उदाहरण द्यायचं झालं तर निजामशहा पादशहा बहिरी मराठा तख्त दौलताबाद, म्हणजे दौलताबादचं किंवा अहमदाबादचा जो निजामशाही त्याचं वर्णन काय केलं त्यांनी, मराठा तख्त, म्हणजे बादशाह मुसलमान आहे पण ते बादशाह मुसलमानाच्या तख्ताचं वर्णन बकरीमध्ये मराठा तख्त केलं. याचा कारण हे आहे की त्याच्या पदरी मराठे सरदार जास्त होते त्या काळामध्ये. आणि आपण हे पण आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे की मराठ्यांचा उदय पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये निजामशाहीमध्येच झाला. मलिक अंबरने मराठ्यांना प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मराठे राजे सरदार घराणी पुढं आली. पण हे आपल्याला पहिल्यांदाच या बकरीमधून समजतं की त्या निजामशाही राज्याचं वर्णनच मराठा तख्त म्हणून केलं जात होतं जे होतं ते. असा पहिल्यांदा आपल्याला मराठा या शब्दाचा तख्त म्हणून उल्लेख, की आपण म्हणतो की छत्रपती शिवाजीराजे छत्रपती झाले, मराठा माणूस राजा झाला, तख्तावर बसला, ही काही साधी गोष्ट झाली नाही असं म्हणलेलं आहे सभासदाने. मराठा तख्त निर्माण झालं, पण त्याच्या आधी पण एका मुस्लिम तख्ताला मराठा तख्त म्हणलं गेलं होतं, त्याचं हे उदाहरण आहे. त्याच्यानंतर जे ठार किंवा मृत झाले या लढाईमध्ये तालीकोटच्या, त्याच्या वर्णनामध्ये निजामशाहीकडील जी लोक ठार झाले त्याच्यामध्ये शिवाजी काटे आणि खेरोजी भोसले या दोघांचं आपल्याला नाव सापडतं. इथे आपण म्हणू शकतो की जे मैकावतीच्या बकरीमध्ये नावं लिहिली होती की हरबाजी देशमुख किंवा बाळाजी शिंदे, ती आडनावं नव्हती, ती लावली होती नावं लोकांनी त्यांची ओळख म्हणून, ओळख पटावी वेगळी वेगळी माणसं म्हणून. पण इथं जी आली नावं ती आता मराठा जात निर्माण व्हायला लागली आणि मराठा जातीमध्ये आडनावं आली. शिवाजी काटे, खेरोजी भोसले, रामदेव रायाकडनं जे लढत होते त्याच्यामध्ये भोसले आणि दळवी हे सरदार होते. आदिलशाच्या वकिलाचं नाव आढळतं त्याच्यामध्ये शिवाजी गोपीनाथ म्हणून. एक गोष्ट लक्षात, इथे छोटीशी गोष्ट आहे ती लक्षात घ्या, मराठ्यांची आडनावं दिलेली तिथे, पण आदिलशाचा जो वकील आहे ब्राह्मण त्याचं आडनाव नाही दिलेलं. याच्यातून कुठली गोष्ट सिद्ध होते की मराठा समाजाने आडनावं लावायला सुरुवात केली होती, पण ब्राह्मण समाजाने अजून ती आडनावं लावायची प्रथा ब्राह्मण समाजामध्ये रुजलेली नव्हती. बहुजन समाजामध्ये तर नव्हतीच, ते आपण पुढं बघूयात. ही जी गोष्ट इथे आपल्याला दिसते की ब्राह्मण वकिलाचं आडनाव नाही दिलं, ती आपल्याला शिवकाळामध्ये पण दिसून येते. आता आपण थोडं पुढं येऊयात. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय झालं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नामांकित घराण्यांमध्ये, आता काय झालं होतं, शिवाजी महाराजांचा उदय होऊन शिवकाळ सुरू होण्यापूर्वी मराठी एक नामांकित घराणे म्हणून, प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून, मनसबदार म्हणून, सरदार म्हणून, अगदी शहाजीराजे तर फर्जंद झाले, म्हणजे विजापूरच्या दरबाराचे राजकुमार झाले, एवढी मोठी मजल मारली त्यांनी प्रगती करून. तर समाजामध्ये त्या काळचा जो समाज होता, राजकीय समाज होता, आर्थिक समाज होता, लष्करी समाज होता, त्याच्यात मराठा जातीचं वर्चस्व निर्माण झालं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्वतःची वेगळी ओळख सांगणारी आणि मानाने ओळख सांगणारी, बिरोदावली सांगणारी आडनावं निर्माण झाली. परंतु ही जी आडनावं होती ही सामान्य मराठा कुणबी किंवा जे उपरे लोक गावोगाव शेती करायला येत होते त्यांच्यामध्ये आढळून येत नाहीत आपल्याला. आता हे कळतं कसं आपल्याला, या लोकांची जी नावं जमिनीच्या फेरफारमध्ये आपल्याला सापडतात किंवा मिरासपत्रामध्ये जी सापडतात मलिक अंबरने दिलेली, त्याच्यामध्ये त्यांची आडनावं नाही सापडून येत. मोठ्या लोकांची फक्त आडनावं सापडतात, सर्वसामान्यांची आडनावं सापडत नाहीत. मराठोत्तर जो समाज होता त्याच्यामध्ये पण आडनावांची प्रथा आपल्याला दिसून येत नाही. मराठोत्तर समाजामध्ये बहुसंख्य बहुजन समाज येईल, त्याच्यानंतर मुस्लिम समाज येईल. ब्राह्मण समाजामध्ये पण आपण उदाहरण घेतलं तर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जेवढे व्यक्ती होते त्यातल्या एकाच ब्राह्मण मंत्र्याचं आडनाव आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे मोरोपंत पिंगळे. याचा अर्थ काय आहे, ब्राह्मण समाजामध्ये पण त्यावेळेला कुठेतरी थोडीशी आडनावं लावायला सुरुवात झाली होती, पण सगळेच जण आडनाव लावत नव्हते, काहीच लावत होती, प्रथा सुरू नव्हती झाली ब्राह्मण समाजामध्ये. पण मराठ्यांमध्ये मात्र आडनाव लावण्याची प्रथा शिवकाळामध्ये पूर्णपणे रुजलेली होती. उदाहरण द्यायचं झालं तर दादोजी कोंडदेव म्हणतो आपण त्यांचं आडनाव नाही सांगत, आडनाव सांगायची वेळ आल्यावर मलठणकर म्हणून त्यांचं आपण गावाचं नाव सांगतो.
रामचंद्र निळकंठ म्हणतो आपण, त्यांना जेव्हा पुढे बावड्याची जहागीर मिळाली तेव्हा त्यांनी बावडेकर आडनाव लावायला पुढे सुरुवात केली. म्हणजे त्या काळामध्ये ब्राह्मण समाजामध्ये किंवा बहुजन समाजामध्ये मराठा समाज वगळता, त्यातही प्रतिष्ठित तालेवार मराठा समाज वगळता आडनाव लावण्याची प्रथा नव्हती. तरी पण ज्या 96 कुळी मराठा आडनावं जे आपण म्हणतो, ती आज जे 96 कुळी आडनाव आहे, त्या 96 कुळी शब्द कधी आला आणि कुणी कधी लिहिली तो वेगळा इतिहास झाला, तो आपण त्या व्हिडिओ बनवू त्यावेळेला बोलूयात. इथे आत्ता 96 कुळी मराठा आडनावं जी लिहिलेली दिसतात, ती आडनावं आपल्याला कुठे नाही कुठेतरी शिवकाळामध्ये कोणी नाही कोणतरी वापरलेली दिसतात. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की आडनावं तेवढी पुरातन आहेत. पटकन फक्त 96 कुळी आडनावं भरभर वाचून दाखवतो. याच्यापैकी कोणाचं आडनाव आपलं असेल तर लक्षात ठेवा, तुमच्या आडनावाचा रेफरन्स शिवकाळापर्यंत मिळू शकतो. त्याच्या आधी मिळेल का नाही माहीत नाही, पण शिवकाळापर्यंत मिळणार. जी आडनावं महिकावतीच्या बखरीमध्ये आढळतात त्यांचा रेफरन्स 13वे शतक किंवा त्याच्या आधीपर्यंत पण मिळू शकतो. ही आडनावं जी आहेत आता 96 कुळी मराठा, ती आहेत भोसले, गायकवाड, पवार, शिंदे, सावंत, मोहिते, चव्हाण, इंगळे, महाडिक, कदम, माने, काळे, आंग्रे, जाधव, साळुंके, हंडे, काकडे, राणे, घाटगे, जगताप, चालुक्य, यादव, ढमढेरे, लाड, जगदाळे, ढवळे, दाभाडे, धुमाळ, थोरात, दळवी, नलावडे, पानसरे, पिसाळ, मालप, फाळके, आंगणे, सिसोदे, विचारे, मालुसरे, तावडे, मोरे, खैर, बागवे, राऊत, रेणुसे, वाघ, पांढरे, भोगले, बागराव, भागवत, मुळीक, सुर्वे, क्षीरसागर, शितोळे, ठाकूर, शंखपाळ, शिर्के, तुवार, मधुरे, भांबर, बांडे, तेजे, देवकाते, शेलार, सांबारे, फाफडे, हरफळे, निकम, दरबारे, कोकाटे, ढेकळे, थोटे, आहीर, पार्टे, सालव, पालंडे, फाटक, जगदने, धायवर, पिंगळे, फडतरे, भोवरे, रसाळ, खडतरे, दाडे, ढोणे, मिसाळ, पाठारे, बाबर, भोयटे, गव्हाणे, गवसे, नालिवरे, ढमाळे, पाळवळे आणि खंडागळे. पटकन वाचतो म्हणून पटकन वाचावी लागतात कारण वेळ कमी, आपल्याकडे 1 तास होत गेला आत्ताच. ही जी आडनावं तुम्ही बघितली तर यातली काही आडनावं तुम्हाला महिकावतीच्या बकरीमध्ये मागे सापडतील, यातली काही आडनावं तुम्हाला राक्षस तागडीच्या बकरीमध्ये मागे सापडतील. पण त्यातली काही आडनावं मग याच्या नंतरची जी आडनावं आपण वाचणार आहे ती आडनावं मागं सापडतीलच असं नाही, ती आडनावं इथपर्यंतच सापडतील. इथे आपण शिवकाळामध्ये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवकाळामध्ये मराठा समाजामध्ये जातीमध्ये आडनावं लावण्याची प्रथा पूर्णपणे रूढ झालेली होती. ही सगळी आडनावं तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या लढाईमध्ये, बकरीमध्ये, पत्रामध्ये, शिवकाळामध्ये 100% सापडणार. या आडनावांच्या व्यतिरिक्त जी मराठा कुळातली आडनावं आहेत ती सापडतील का नाही त्याची गॅरंटी देता येत नाही. म्हणजे मराठा समाजामध्ये किंवा जातीमध्ये या आडनावांच्या व्यतिरिक्त जी आडनावं आहेत ती सापडतीलच असं का नाही. 16व्या शतकामध्ये शोध घ्यावा लागेल, शोध घ्यावा लागला तर कुठे नाही कुठेतरी सापडतील, पण गॅरंटी देता येत नाही, पण ही आडनावं सापडणार. त्याच्यानंतर पुढचा जो काळ आहे पेशवाई कालखंड, त्या पेशवाई कालखंडामधली आडनावं बघितली तर आता आपल्याला असं दिसून येतं पेशवाई कालखंडामध्ये ब्राह्मण समाजामध्ये आणि जातीमध्ये आडनावं लावण्याची प्रथा रूढ झाली होती. म्हणजे शिवकालीन कालखंडामध्ये मराठा समाजामध्ये आडनावं लावण्याची प्रथा रूढ झाली, ब्राह्मण समाजामध्ये काही मोजकीच आडनावं सापडायची नुकतीच कुठंतरी आपल्याला. पण पेशवाई कालखंडामध्ये पेशवाई कालखंडामध्ये ब्राह्मण समाजामध्ये पण पूर्णपणे आडनावांची प्रथा रूढ झाली आणि बहुजन समाजामध्ये थोडी थोडी आडनावं लावायला सुरुवात झाली. उदाहरणार्थ जर आडनावं बघितली आपण पेशवाई कालखंडामध्ये तर आपल्याला दिसतं की जोशी, गोखले, गुप्ते, पटवर्धन, डेंगळे, खेर, बुंदेले, भापकर, टोपे, रास्ते, भापकर, होळकर हे बहुजन समाजातलं आडनाव दिसतं. शिंदे, घोरपडे, शिंदे कुणबी होते, घोरपडे, आरवंदेकर, पुरंदरे, विंचुरकर, सोमवंशी, रेटरेकर, कानिटकर, पानसे, मुजुमदार, फडके, बोकील, फडणवीस, बर्वे, कानडे, गंदे, कावळे, बलकवडे, दिघे, धुळप, साठे, वाडेकर, पाटणकर, नरगुंदकर, हिंगणे, फाकडे, सुमंत, देशपांडे, तुळशीबागवाले, बल्लाळ, चोरगडे, बिवलकर, बिनीवाले, शितोळे ही ब्राह्मण समाजाची आडनावं रूढ झालेली आपल्याला दिसतात आणि ब्राह्मण समाज आडनावं लावू लागलं पेशवाईच्या कालखंडामध्ये. काही बहुजन समाजाने पण ज्यांना संधी मिळाली पुढे येण्याची, पराक्रम दाखवण्याची, वतनं मिळाली, इनामं मिळाली, ज्यांचा राजकारणाशी संबंध आला, राजकीय सत्ता थोडीफार हस्तगत झाली, त्या बहुजन समाजाची पण आडनावं आपल्याला दिसायला लागली. मल्हारराव होळकर त्याचं एक उदाहरण आहे. अजूनही उदाहरणं भरपूर सांगता येतील पण सांगाल तेवढं कमी आहे म्हणून सांगत नाही. इथे फक्त आपण आता काय केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे की बहुजन समाजाने आडनाव लावायला सुरुवात पेशवाई कालखंडामध्ये सुरू केली. म्हणजे 1707 पासून पुढे आपल्याला कुठे कुठे बहुजन समाजाची आडनावं दिसून येतात. आता पेशवाई कालखंड संपल्यानंतर पुढचा कालखंड आला इंग्रज कालखंड. आता इथे खरी गंमत झाली. पेशवाई बुडल्यानंतर 1818 नंतर जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं, इंग्रजांचं राज्य आल्यानंतर इंग्रजांनी सर्वांनाच आडनावं लावायची सक्ती केली की आता तुम्ही सर्वांनीच आडनावं लावायची, काही झालं तरी तुमच्यावर सक्ती. इथपर्यंत काय झालं होतं की इथपर्यंत मराठा समाजाची आडनावं पक्की झाली होती बऱ्यापैकी. जे वरचे तालेवार, वतनदार, इनामदार मराठा समाज होते ते
त्याच्यानंतर ब्राह्मण समाज पण त्याच्या हातामध्ये पेशव्यामध्ये सत्ता आली होती, त्यांची पण आडनावं पक्की झाली होती बऱ्यापैकी. पण जे समाज होते म्हणजे मराठा समाजामधले पण जे लोक शेती करत होते, अजूनही कुणबी होते, जे तालेवार नव्हते, सैन्यामध्ये साधे शिपाई होते, खालचा समाज होता मराठा समाजातला, त्याची आडनावं अजून पण नव्हती कुठे. त्याच्यानंतर जे उपरे लोक होते, जे गावोगाव जाऊन शेती करायची इकडे तिकडे जाऊन, त्यांची पण आडनावं कुठं नव्हती. कुठल्याही जाती धर्माचे असतील तर आलूते बोलते जरा होते, त्यांची पण आडनावं कुठं नव्हती. अजून काय झालं तर मग आता ह्या लोकांना आडनाव लावण्याची सक्ती झाल्यानंतर आता पडनावांना सुरुवात झाली. आडनाव आणि पडनाव यातला फरक दाखवणारा एक व्हिडिओ आपण बघितलेला आहे. बघितला नसेल तर आपण सर्वांनी कृपया पहा अशी विनंती आहे. पडनावं लावायला सुरुवात झाली म्हणजे काय, मला तर आडनाव नाही आहे आता, पण इंग्रज तर म्हणतात सक्ती करतात आडनाव लावा. आडनाव काय लावायचं, मग ज्याने जे त्याच्या मनाला येईल ते त्याने आडनाव तिथं लावलं, किंवा ज्याला शक्य होतं दुसऱ्याचं काहीतरी आडनाव लावणं, त्याने दुसऱ्याचं सांगितलं याचं आडनाव हे लावा म्हणून ते आडनाव तिथं लावलं गेलं. काही आडनावं होती ती व्यवसायावरून लावली गेली. जे आलुतेदार बलुतेदार होते त्यांनी त्यांची व्यवसाय होता ती जात म्हणून त्यांची आडनावं लावून टाकली. ती व्यवसाय होता ती व्यवसायच त्यांची आडनावं लावून टाकली. काही लोकांनी त्यांची आडनावं जातीवरून लावून टाकली, किंवा ज्यांना स्वतःची आडनावं सांगता आली नाहीत भटक्या विमुक्त जातीतल्या लोकांना, त्यांची आडनावं इंग्रजांनीच लावून टाकली. पारधी खरं तर भटकी विमुक्त जमात आहे, पारधी कुणाचं आडनाव नाही होऊ शकत, लावून टाकलं इंग्रजांनी. अमुक अमुक पारधी, अमुक अमुक लमान, अमुक अमुक तमाका. तर इंग्रजांनी पण काय केलं की ज्यांची आडनावं सापडली नाहीत त्यांची आडनावं जातीवरून लावली. म्हणजे आपल्याला मारवाडी, गुजर, त्यानंतर आपण म्हणतो की बऱ्याच काय गुजराती ही जी आडनावं आपण लावतो, किंवा पठाण, मुसलमान, मुस्तफा ही आडनावं महाराष्ट्रामध्ये आपल्याला सापडतात. ती काय केली, इंग्रजांना आडनावं सापडली नाही, त्यांनी ज्याची जात सापडली त्याची जात आडनाव म्हणून लावून टाकली. त्याच्यानंतर ज्यांचा व्यवसाय पण सापडला नाही, ज्यांची जात पण सापडली नाही, ज्यांना सांगता पण येणं काय आहे, तो जिथं कुठं राहत होता त्याच्या गावाचं नाव त्याला मागं कर लावून नाही तर पुरे लावून इंग्रजांनी ती पण आडनावं लावून टाकली. इंग्रजांनी लावून टाकली असं म्हणतोय मी, त्याचा अर्थ काय आहे की आपल्या लोकांनी पण त्यांना सांगितली त्यांनी लावली, ज्या लोकांना सांगता आली नाही त्यांची इंग्रजांनी लावली. अशा पद्धतीने व्यवसायावरून, जातीवरून, स्थानांवरून पडनावं पडायला सुरुवात झाली. याच्यामध्ये काही चित्रविचित्र आडनावं पडली, काही नावं व्यक्तिगत व्यंगांवरून पडली, काही रंगांवरून पडली, शरीराच्या अवयवांवरून पडली, प्राण्यांवरून पडली. काही लोकांनी आपलं जे काही आडनाव बदललं मधल्या काळामध्ये. हे काय झालं की इंग्रज जेव्हा नाव नोंदवत होते तेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर पण पुढे जाऊन इंग्रजांचं राज्य स्थिर स्थावर झाल्यानंतर पण आडनावं पडतच होती. जो जे काम करायला लागला, जो जिकडून स्थलांतर करून यायला लागला, ज्याच्या आयुष्यामध्ये काही स्थित्यंतर झालं, त्या स्थित्यंतराला अनुसरून आडनावं पडायला लागली. उदाहरण द्यायचं म्हटलं, 2 मोठ्या माणसांची उदाहरणं देता येतात. महात्मा फुलेंचं मूळचं आडनाव होतं ते गोरे होतं. त्यांनी फुलांचा धंदा करायला सुरुवात केली मूळ गाव सोडून आल्यानंतर सातारा जिल्ह्यातलं, म्हणून त्यांचं आडनाव फुले पडलं. आणि हे इंग्रजांचं राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतरची 5-50 वर्षानंतरची गोष्ट. तर ते गोरे आडनाव बदलून त्यांनी फुले आडनाव टाकलं स्वतःच. याचा अर्थ काय झालं की पडनावं पडण्याची जी काही प्रथा होती, किंवा पडनावं पडण्याची जी काही प्रक्रिया चालू झाली होती, ती प्रक्रिया इंग्रजांचं राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर पण पुढची 50-100 वर्ष चालूच होती. की जो कोणी जे काही काम करेल, जिथे कुठे जाईल, जे काही टोपण नाव विशेषण मिळेल ते आडनाव त्याला पडायचं, तो ते आडनाव म्हणून लावून टाकायचं. दुसरं बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं मूळचं नाव सकपाळ होतं. स्थित्यंतर त्यांच्या कुटुंबामध्ये जी झाली त्या स्थित्यंतरामध्ये त्यांचं मूळचं नाव बदलून आंबेडकर झालं. तर आता बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगणं आपला इथं विषय नाही म्हणून बोलत नाही त्याच्याबद्दल. काही मित्रांना आक्षेप असू शकतील त्याच्याबद्दल, तो वेगळा विषय. पण त्यांचं आडनाव बदललं गेलं. ही कधी बदललं गेलं, इंग्रजांचं राज्य भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थिरस्थावर झाल्यानंतर पण त्या आडनावाचा बदल घडून आला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पडनावं जी आहे, ज्या पडनावांचा आपल्याला मागे कुठे रेफरन्सच सापडत नाही, 100 वर्ष मागे रेफरन्सच सापडत नाही, का 1818च्या मागे ते आडनावच सापडत नाही. त्याचं कारण काय, ही आडनावं जी पडनावं म्हणून पडलेली आहेत ती 1818 नंतर इंग्रजांच्या राजवटीनंतरच पडलेली आहेत. आधी ती नावच सापडत नाहीत. आधी तुम्हाला मैकावतीच्या बकरीमध्ये कुळांची नावं सापडतील, वंशांची नावं सापडतील, जी तिथं आहेत ती सापडतील. त्यानंतर तुम्हाला मराठे जे उदयाला आले जात म्हणून त्यांची नावं तुम्हाला बहमनी राज्यात शिवकाळात सापडतील. पेशवाईच्या काळामध्ये ब्राह्मण समाजाचा उदय झाला, त्यांची नावं तुम्हाला सापडतील. बहुजन समाजातली पण काही नावं ज्यांना सत्तेचा स्पर्श झाला, ज्यांच्याकडे सुबत्ता आली काही ना काही कारणाने, त्यांची आडनावं बहुजन समाजातली तुम्हाला सापडतील. पण काही नावांचा काही संदर्भच लागत नाही. हे लोक पण जे आडनाव आहेत आपल्या काही मित्रांचं, ते पण वेडे झालेले असतात. का माझं आडनाव सापडत नाही कुठे, त्याचं कारण हे आहे, हे इंग्रजांच्या काळामध्ये ती पडलेली सगळी पडनावं आहेत. गरज म्हणून असेल, नाईलाज म्हणून असेल, काही माहीत नाही, अज्ञान म्हणून असेल, अशी भरपूर आडनावं जी महाराष्ट्रामध्ये विचित्र पडलेली आहेत, ती याच्यामध्ये पडलेली आहेत. याच्यानंतर इथे पण ती प्रक्रिया थांबली नाही. पुढे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पण
परप्रांतीयांचा लोंढा महाराष्ट्राकडे यायला लागला आणि त्याच्यानंतर पण महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन आडनावं उदयाला आली. काही महत्त्वाच्या राज्यातली आडनावं सांगतो जी आता महाराष्ट्रातलीच झालेली आहेत. आपल्याला वाटतं की ती महाराष्ट्रीयन आडनावं आहेत आणि नाही झाली तरी अजून पुढच्या काही काळामध्ये महाराष्ट्रीयन होऊन जातील ती. उदाहरणार्थ गुजराती आडनावं जी आहेत त्याच्यामध्ये पारेख, शहा, पटेल, कोटक, मेहता, पंड्या, नंदू, दवे, देसाई, दोशी, गांधी, जैन, कोठारी, पुरोहित, ठक्कर, व्यास, भानुशाली, दीक्षित, शेठ, छेडा, कामत ही आडनावं आता आपल्याला मराठीच वाटतात, ती बाहेरची वाटत नाही. ही मराठी आडनावांचाच भाग झालेले आहेत. मारवाडी आडनावं जी आहेत राजपूत, रावळ, चव्हाण, राठोड, पुरोहित, चौधरी, राजपुरोहित, सुराणा, बिर्ला, सोनी, पवार, सुतार, सारडा ही आडनावं पण आता महाराष्ट्रीयनच झालेली आहेत. या लोकांना तुम्ही राजस्थानी म्हणू शकत नाही. ते पिढ्यानुपिढ्या 4 पिढ्या इथेच राहिलेले आहेत आणि इथलेच झालेले आहेत आता ते. त्याच्यानंतर बिहारी आडनावं महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत. यादव, जायस्वार, एका मित्राने विचारलेलं होतं जायस्वार आडनावाचा इतिहास सांगा म्हणून, ते बघत असतील तर जायस्वार आडनाव बिहारमधून भारतामध्ये आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आलेलं आहे, आधी नव्हतं. यादव, जायस्वार, मिश्रा, ठाकूर, कश्यप, अगरवाल, भारद्वाज, पाटीदार, निषाद, सिसोदिया, देवी, मिस्त्री, ऋषी, कामत, गोसावी, सोनी, मुनी ही बिहारी आडनावं आता महाराष्ट्रीयन आडनावं झालेली आहेत. तेलुगू आडनावं जे आपण म्हणतो की सातवाहन राजांच्या काळापासून महाराष्ट्राचा आंध्राशी संबंध येत होता, तेव्हापासून काही तेलुगू आडनावं महाराष्ट्रामध्ये रुळलेली आहेत. ती म्हणजे कल्याण, प्रभू, अगरवाल, आनंद, भास्कर, गौड, मूर्ती, मुरली, मोहन, निगम ही आडनावं महाराष्ट्रात आले तेलुगूमधून. कर्नाटकाचा आणि महाराष्ट्राचा तर मोठाच संबंध आहे. महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता, त्यामुळे भरपूर मराठी कुटुंब तिकडे जाऊन राहिली आणि कर्नाटकाशी महाराष्ट्राचा संबंधित राहिला. आधी पण शहाजीराजांच्या काळापासून महाराष्ट्राचा कर्नाटकाशी संबंध आहे. तर कर्नाटकातली जी आडनावं आहेत हेडगे, पाटील, नायक, पै, शेट्टी, राव, गुमास्ते, जंगम, स्वामी, राजगुरू, गंधर्व, गवई, शेतकरी नाही शेतकर, कांबळी, कुंभार, देशमुख, बोंद्रे, कोरे, द्रविड, बिरादार, देव, हिरेमठ, कुलकर्णी, शास्त्री, आडके, पावटे ही कर्नाटकात आढळणारे आडनावं आहेत. त्यातली काही आडनावं कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेली आहेत. त्यानंतर गोव्याची जी आडनावं आहेत ती गोव्याची ख्रिश्चन आडनावं वगळता जी मूळची आडनावं आहेत ती मौलिंगकर, आरोळकर, देसाई, सरदेसाई, नाईक, आमोणकर, राणे, सावंत, शिरोडकर, कामत, पेडणेकर, बांदेकर, वेर्णेकर, बांदोडकर, हळदणकर ही आपल्याला महाराष्ट्रीयन आडनावंच वाटतात. असं गोव्याची आडनावं असं वाटतच नाहीत. त्यानंतर भरपूर मुस्लिम आडनावं आहेत. ती मुस्लिम आडनावं म्हणजे खान, पठाण, सय्यद, मलिक, मर्चंट, पटेल, काजी, अंजुम ही सर्वसामान्य मुस्लिम आडनावं आहेत महाराष्ट्रात आढळणारी. ही आता महाराष्ट्रीयन नावं म्हणून ओळखली जातात. या आडनावाचे लोक बाहेर कमी आढळतात किंवा बाहेरचे लोक इथे येऊन जास्त प्रमाणात स्थायिक झालेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले मूळचे जे बलुतेदार होते, ज्यांना मुस्लिम बलुतेदार म्हणलं जातं, होते का नव्हते याच्याबद्दल वाद आहे. अजून लोकांनी त्याच्याबद्दल शंका उपस्थित केलेल्या आहेत, मतमतांतर आहेत. पण ही आडनावं जी आहेत ती आडनावं आपण बघूयात की जी मुस्लिम बलुतेदारांची आडनावं सांगितली जातात. शिकलगार, मिसगर, मदारी, कुरेशी, पिंजारी, नदाब, तांबोळी, मन्यार, अत्तार, मोमीन, बागवान, छपरबंद, फकीर ही मुस्लिम बलुतेदारांची आडनावं मुख्यत्वे महाराष्ट्रामधलीच आहेत, ती बाहेरची नाही आहेत. त्याच्यानंतर अजून जे मुस्लिम धर्मामध्ये परावर्तित झाले, इथले हिंदू धर्मातले लोक असतील किंवा दुसरे 18 पगड जातीमधले लोक असतील, त्यांनी मूळची आडनावं त्यांची कायम ठेवलेली आहेत. ती म्हणजे कासकर, पारकर, मोडक, देशमुख, सावंत, तडसडकर, आवळकर ही आडनावं पण आहेत आज महाराष्ट्राचा भाग झालेले आहेत. म्हणजे महिकावतीच्या बकरीपासून 11व्या शतकापासून ते आज 2023 पर्यंत म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो 1200 वर्षाचा इतिहास आपण आडनावांचा सांगू शकतो. पण सगळ्याच आडनावांचा इतिहास तेवढा मागं जात नाही. काही आडनावांचा इतिहास 50 वर्षामध्ये आटपेल, काही आडनावांचा इतिहास 150 वर्षामध्ये आटपेल, काहींचा 200 वर्ष मागे जाईल, 300 वर्ष मागे जाईल, काहींचा 600 जाईल, काहींचा 1000 वर्ष मागे जाईल. तर हे जे सगळं आडनावांचं इतिहास आहे तो आडनावांचा इतिहास कुठल्या काळामध्ये कुठली आडनावं उदयाला आली, कुठल्या परिस्थितीत आली, कोण लोक राहत होते, कुठं राहत होते, कसे राहत होते, काय राहत होते, याचा आपण आत्ता जो आढावा घेतला तो ऐतिहासिक तथ्यांच्या निशी आढावा घेतलेला आहे. आणि हा विषय फार मोठा होता, एका व्हिडिओमध्ये मावणार नाही, एका तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेला आहे म्हणून भरभर सांगितलं, कारण तो एका व्हिडिओमध्येच कंप्लीट करणं गरजेचं होतं. या विषयाचे 2-3 व्हिडिओ बनवले असते तर त्याची संगती लागत नाही, नंतर तो विषय पूर्ण लक्षात येत नाही. त्यामुळे एका व्हिडिओमध्ये बनवणं भाग होतं, व्हिडिओ मोठा झाला तरी, म्हणून पटपट सांगितलं. तर या व्हिडिओचा सारांश थोडक्यामध्ये जसं कालखंड स्थलकालानुसार, हेतू हा होता या व्हिडिओचा सांगायचा की स्थलकालानुसार कधी कुठलं आडनाव उदयाला आलं आणि कुठल्या कारणाने उदयाला आलं, कुठल्या जमातीची आडनावं कुठल्या स्थलकालानुसार उदयाला आली, ज्या मित्रांना आपल्या आडनावं सापडत नाहीत ते कुठल्या स्थलकालामध्ये अडकलेले आहेत आडनावं त्यांची,
त्याची थोडक्यामध्ये एक धावती ओळख व्हावी हा या व्हिडिओचा विषय होता. ही ओळख होणं पण महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला मी माझ्या जातीच्या आडनावाचा विषय करेन, मी माझ्या स्वतःच्या आडनावाचा विषय करेन, त्यावेळेला मला स्थळकाळाचं जर भान नसेल तर मला कळणार नाही ही गोष्ट कधी झाली, काय झाली ती. स्थळकाळाचं भान असणं फार महत्त्वाचं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मला बनवावा वाटला महत्त्वाचा. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, तर जास्त काही बोलत नाही, उशीर झाला, त्यामुळे तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर आवर्जून कळवा नेहमीप्रमाणे. कारण हे एवढे कष्टाचे संशोधनपूर्ण व्हिडिओ आपण बनवतो. तुमच्या प्रेरणेचे आणि प्रोत्साहनाचे 2 शब्द असतात, तेच पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरत असतात. आवडला असेल तर जरूर कमेंट करून कळवा. जर खरोखर अजून आवडला असेल, माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण वाटले असेल तर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. हे व्हिडिओ शेअर होण्याची गरज आहे. लाईक करा आवर्जून. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, म्हणजे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ आपल्याला नवीन येतील आडनावांच्या विषयांचे पण ते पाहता येतील. या अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्याला जर काही प्रायोजित करता येत असेल एखादी गोष्ट चॅनलच्या मदतीसाठी, जेणेकरून आपण अजून चांगले व्हिडिओ बनवू शकू, तर जरूर करा. आपल्याला विनंती आहे. आपल्याला Google Pay नंबर इथे दिसेल, इंटरनेटवर दिसतो आहे, त्याच्या माध्यमातून आपण करू शकता. इतरही अनेक माध्यमातून करू शकता आपली इच्छा असेल तर. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आडनावांची उत्पत्ती कशी झाली. आता बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की आडनावांचा इतिहास बघितला की स्थलकालानुसार आडनावं कुठल्या याच्यामध्ये कशी डेव्हलप झाली. आता आडनावांची उत्पत्ती कशी झाली त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. आडनावांची उत्पत्ती ब्रह्मदेवाला पण शोधता येणं शक्य नाही, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं. कारण ही आडनावं ब्रह्मदेवाने निर्माण केली, सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली, आडनावं ब्रह्मदेवाने निर्माण केली नाहीत, ती आपण निर्माण केली. ती आपल्याला कळत नाहीत, ब्रह्मदेवाला पण कळणार नाही. तरी पण काही विचारवंतांनी मराठी आडनावांची काही उत्पत्ती सांगितली, त्याचे काही प्रकार सांगितलेत. ते विचारवंतांनी जे वेगळे उत्पत्तीचे मार्ग सांगितले, ते कुठले उत्पत्तीचे मार्ग आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तोपर्यंत ऐतिहासिक विषयांचं अशा पद्धतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन, त्यानंतर तर्कशुद्ध विश्लेषण पाहण्यासाठी आणि विवेचन ऐकण्यासाठी पुराव्यानिशी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.